सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांच्या. सगळ्या कुटुंबियांचं खूप स्वागत आहे. मावतर बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांचे उच्च स्वराचे आभार व्यक्त करत आपल्या पूर्ण आत्म्यासोबत एक राहत, आपल्या हृदयामध्ये श्वास घेत, त्या श्वासांसोबत एक राहत. पण सगळेजण 18व्या आठवड्याचा उर्वरित भाग आज बघू. मी स्क्रीन शेअर करते. मला माहिती गेले 2 दिवस आपण हा धडा बघतोय. थोडंसं समजायला बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत एकाच ह्याच्यामध्ये. बराचसा भाग बघतोय. थोडं डिटेलमध्ये आहे. की कसे आपण सगळे सामूहिक चेतनेचा भाग आहोत, ग्रुप कॉन्शियसनेसचा. आणि त्या गोष्टी आपल्याला बऱ्याचदा समजायला पण थोड्या जड जातात, की काही गोष्टी दिलेल्या आहेत जशा नव्या आहेत. त्यामुळं आपण थोडासा वेळ घेऊन आरामात बघतोय 2 दिवसांपासून. तर चला आपण काल जिथं बघितलं, ज्या गोष्टी बघितल्या, की सेल्फ एक्सेप्टन्स. पहिला तर मला कुणीतरी अर्थ सांगा, की स्वीकृती किंवा सेल्फ एक्सेप्टन्स याचा अर्थ काय कळलाय कुणाला? म्हणजे कुणाला जे काही मत आहे तुमचं ते सांगा, की काय वाटतं तुम्हाला सेल्फ एक्सेप्टन्स बद्दल काय वाटतं? काय असेल? आत्मस्वीकृती किंवा स्वस्वीकृती याचा अर्थ काय आहे? कोण जसं आहे सांगेल? तसं ऍक्सेप्ट करणं. येईल त्या स्वतः परिस्थितीला हां. काय? स्वतःच्या गुणदोषांसहित स्वतःला स्वीकारणं, म्हणजे आपल्यातले दोषही आणि आपल्यातले गुणही याचा स्वीकार करणं. बरोबर आहे. बरोबर. अजून कुणाचं काही आहे? एखादा अजून काही व्ह्यू कुणाचा ह्याच्यावर? स्वतःवर प्रेम करणं. बरोबर. करेक्ट. अजून? ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळं कुणाचं मत आहे? स्वस्वीकृती, आत्मस्वीकृती, सेल्फ एक्सेप्टन्स, स्वतःला स्वीकारणं म्हणजे अजून नेमकं काय आहे? ठीक आहे. तर जे काही आता आपल्याला तिन्ही ह्यांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे, की स्वतःचा स्वीकार करणं. जे काही आहे आपण आतमध्ये आपल्याला जे वाटतंय बऱ्याचदा आपल्याला त्याचा विश्वास वाटत नाही. पण खरं तर आपल्या डोक्यात आपल्या विचारांमध्ये जेव्हा आपण ते रिपिटेशन ठेवतो, की मी हे करते, मी करते, मला हे जमेल, जमेल, जमेल. आपण म्हणतो ना असं स्वतःशी बोलतो आपण. तर खरं ते सेल्फ एक्सेप्टन्सच आहे, की आपण आत्म्याची पहिल्यांदा स्वीकृती देतो, की माझ्या आतून मध्ये ही गोष्ट आहे. फक्त मला ती आठवायची, की माझ्या आतमध्ये ते आहे. हा पहिला विश्वास आपण निर्माण करतो. मग कुठलीही गोष्ट आपल्याला खूप ईझी जाते. माझा विश्वासच डळमळीत असेल ना, माझ्या आतूनच ती स्वीकृती नाहीये याचा अर्थ, की मला कुठेतरी माझ्या स्वतःवर विश्वास नाहीये म्हणून मी ही गोष्ट करू शकत नाही. पण आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न हे खूप क्लिअर आपण नीट पहिली सगळ्यात गोष्ट समजून घेऊ, की इथं जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वीकृतीला प्रोत्साहन द्यायचं काम करतो, तर कुठेही आपण त्यांच्या डोक्यामध्ये नाही बदल करत आहेत. त्यांच्या विचारांमध्ये नाही बदल करत आहे. सगळ्यात खूप खूप महत्वाचं हे लक्षात ठेवू. कारण आपल्याला कुणाच्याही सगळ्यात नियम कुठला महत्वाचा आहे? जो ब्रह्मांडाचा नियम आहे, की आपण कुणाच्याही दुसऱ्याच्या स्वतंत्र इच्छेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आपण कुणाच्याही फ्री विलमध्ये इंटरफेअर करू शकत नाहीत. हा महत्वाचा नियम आहे. त्या नियमाला धरूनच धडा सांगितलेला आहे. कुठेही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करत आपण दुसऱ्याच्या फ्री विलमध्ये, स्वतंत्र इच्छेमध्ये. काल आपण 2 दिवसामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, की कसा समतोल राखला जातो. एकही जण जेव्हा आपल्या समाजामध्ये सगळ्या गोष्टी आपण जोडलेले आहेत, आपल्यावर सगळा समाज जोडलेला आहे. सगळ्यांच्या चेतना एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्यामुळं आपण ह्या धड्यामध्ये पूर्ण 2 दिवस हीच सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आता अचानक ना थोड्या वेळापूर्वी तत्वमसीचं सत्र माझ्या समोर आलं दीप्ती मॅमचं. तर नेमकं आज त्यांनी ग्रुप कॉन्शियसनेसचा भाग घेतलाय त्याच्यावर. मी तेवढंच फक्त हेडिंग बघितलं. मी अजून ऐकलं नाहीये ते सत्र. ऐकेन आता की कदाचित आज रात्री, उद्या वगैरे मी त्याच्यावर ते ऐकून त्याचं ध्यान पण करेन. पण मला ते समोर दिसलं की ग्रुप कॉन्शियसनेसवरच त्यांनी आज घेतलेलं आहे. तर कुठेतरी असं होतंय दर बुधवारी माझं आणि मॅडमचं जे सत्र असतं ना, तर मोस्टली जे विषय असतात ना, ते सारखे असतात. असा आत्तापर्यंत मी अनुभव घेतलाय. आपल्या ग्रुपमध्ये पण मी हे सांगितलं बऱ्याचदा. तर खरंच
अशा पद्धतीने आपण सगळेजण काम करतो एकमेकांशी जोडलेले असल्यामुळं. ते बुधवारी तत्त्वमसीमध्ये जे घेत असतात त्याच्याबद्दलच आपण इकडे बोलत असतो. अशी प्रत्येक बुधवारची सत्र जवळ-जवळ सारखी झालेली आहेत आणि आज पण तेच झालंय, की आपला नेमका धडा सुरू आहे, की इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणं आणि दीप्ती मॅमचं पण ग्रुप कॉन्शियसनेसवरच ते सत्र आहे. जे तुम्ही नंतर बघा निवांत. मी पण ते बघेन. अजून मी ऐकलं नाहीये ते. सो आपल्या सगळ्यांना ही गोष्ट समजली, की आपण सगळे कसे एकमेकांचा सबका साथ सबका विकास मी जे त्या दिवशी बोलले होते, की तसंच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची इथं गोष्ट आहे, की आपण कुणाला जाऊन तोंडी बोलायला जात नाही. त्यांना काही मतांमध्ये आपल्या मतातून, आपल्या शब्दातून आपण त्यांच्यामध्ये बदल करत नाही आहोत. हे बदल आपल्या विचारांच्या आतमध्ये आहेत. हे खूप महत्त्वाचा समजून घेण्याचा पॉइंट आहे, की हा आपण दुसऱ्याच्या फ्री विलमध्ये, कर्मामध्ये इंटरफिअर नाही करत. आपल्या विचारांमध्ये बदल करतोय. तो कसा? हे मी आता तुम्हाला सांगेन, की आपण सगळं बघितलं, की आपण कसे आहोत, आपण कशी मूठभर माणसं ह्या जगामध्ये येऊन जगाच्या परिवर्तनाचं निमित्त ठरली आणि त्यांच्यामुळं सगळ्यांचाच एक सर्वांगीण विकास खुला झाला. कसे मार्ग ओपन झाले, जसे आपले पत्री सर असतील, हे जे मास्टर आहेत, हे येऊन कसे ध्यान मार्गाने लोकांना एक प्रकाशाचा वाट दाखवून गेले प्रकाशाची, की या मार्गावरून तुम्ही जा आणि स्वतःचा विकास करा. त्यांनी मार्ग दाखवला, चालायचं का नाही हा आपला फ्री विल आहे. आपली स्वतंत्र इच्छा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इंटरफिअरन्स नाही केला. त्यांनी फक्त लोकांना मार्ग दाखवायचं काम केलं. त्याच्यावर चालायचं किंवा नाही हा पूर्णपणे आपला निर्णय आहे आणि तसेच हे सगळे अशी माणसं यांच्यामुळं आज चेतनेमध्ये एवढं परिवर्तन झालेलं आपण बघतोय. हं. हं. आपण काल इथपर्यंत थांबलो होतो. मला वाटतं हे मी परत हे जे आहे इथपर्यंत झालं होतं आणि मग आपण इथं येऊन मला वाटतं थांबलो होतो. तर मी इथूनच सुरुवात करेन आज, की या आठवड्यामध्ये नेमकं आपल्याला करायचं काय आहे? याआधी फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवू आपण, की पृथ्वीवरील प्रत्येक जीवावर पडतो, जे काही तुम्ही विचार करता, हे वाक्य फक्त लक्षात ठेवा. अशी काही वाक्य आहेत, तुम्ही अंडरलाईन करा जेव्हा पुस्तकाची प्रिंट आउट काढत असाल तर किंवा लिहून घेत असाल तर लिहून घ्या, की जसं आपण जो विचार करतो, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, त्याचा प्रभाव आपल्या सभोवतालच्या प्रत्येकावर, खरं तर संपूर्ण पृथ्वीवरील प्रत्येक जीवावर पडत असतो. जेव्हा तुमचे विचार ईश्वराच्या सर्जनशील विचारांशी एकरूप होतात, तेव्हा त्यांचा प्रभाव तुमच्या विचारांपेक्षा अधिक पटींनी सामर्थ्यवान ठरतो. हे वाक्य म्हणजे मी माझ्या कल्पनेमध्ये आणि भ्रमामध्ये जेव्हा काही निर्माण करते. मला कुठलं तरी एक ज्ञान आहे छोटंसं कुणीतरी सांगितलंय आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवला आणि त्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे मी जे काही निर्माण केलं, त्याचा रिझल्ट जो परिणाम आहे त्याचा अनुभव मला मिळेल. पण मी संपूर्ण ज्ञान आणि मी ईश्वराच्या विचारांसोबत एक झाले, की जसा ईश्वर आहे त्याच्याच प्रतिमेत मी आहे आणि त्याचे विचार माझे विचार आहेत. हे एक सत्य मी आतमध्ये सतत रिपीट करायला लागले आणि त्या विचारांमध्ये राहून जेव्हा मी कुठलंही कार्य करते, तेव्हा त्याचा रिझल्ट जबरदस्त असतो. आपल्या इमॅजिनेशनपेक्षा, कल्पनेपेक्षा पण खूप मोठा असतो. हे या वाक्यामधून सांगितलं गेलंय, की तुम्ही जेव्हा ईश्वराच्या विचारांसोबत एक होता, म्हणजे आपण म्हणतो, की मी ईश्वरासोबत एक आहे. ईश्वराचे सगळे विचार माझे. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. हे जे आपण म्हणतो, हे सत्य आपण जे रिपीट करतो तेच. ते फक्त आतमध्ये विश्वासाने उतरवून त्या विश्वासामध्ये आपण जेव्हा कार्य करतो, स्वयंपाक जरी करत असू, आपण छोटी-छोटी गोष्ट घरातली करत असू, पण त्यावेळी माझ्या मनामध्ये विश्वास असेल, की मी ईश्वराच्या आत्ता विचारांसोबत एक आहे, तर माझं काम कधीही चुकणार नाही. मला कुठेही शंका निर्माण होणार नाही. माझ्या मनामध्ये कायम विश्वास राहतो, की मी ईश्वरासोबत एक आहे. मग माझं काम कसं असणार आहे? ईश्वरासारखं असणार आहे. ह्याच्यात तीळमात्र शंका नाहीये. आणि हा जेव्हा आपला कॉन्फिडन्स येईल, हा जो विश्वास येईल, तेव्हा कामामध्ये चूक होण्याचा संभवच नाही. काम 100% पूर्णच होणार आणि अतिशय सुंदर होणार त्याचा रिझल्ट. कारण मला विश्वास आहे, की माझ्यासोबत मी आत्ता ईश्वरासोबत एक आहे आणि माझ्या त्या विचारांमध्ये पूर्ण ईश्वर बसलेला आहे आणि मी त्याच्यासोबत एक होऊन काम करते. आपण नुसतं जरी म्हणता-म्हणता जरी कामं केली आपली, हे म्हणत जरी काम केलं, तरी बघा तुम्ही तुमच्या आतमध्ये कसा विश्वास निर्माण होतो. तुम्ही जर नुसतं म्हणालात, की मी आत्ता ईश्वरासोबत एक आहे आणि कुठलंही काम करा. की तुम्हाला ना एखाद्या माणसाला काहीतरी जाऊन बोलायचंय. आपल्या घरामधला माणूस आहे आणि भीती वाटते. अरे, आता हे कसं रिएक्ट करतील ह्याच्यावर? किंवा आपलं कुठलं तरी काम अडलंय आणि त्यावेळेस तुम्हाला भीती वाटते, की अरे, हे काम कसं बोलावं कसं? ह्याचा विषय कसा काढावा ह्या माणसासमोर? हा माणूस तर एकदम रागीट आहे.
कसा रिॲक्ट करेल, कसा ह्याच्या प्रतिक्रिया येतील, चिडचिड करेल, आरडाओरडा करेल, अशा अनेक गोष्टी आपल्या तेव्हा डोक्यात येतात. त्यावेळेस सुद्धा त्याला बोलायला जाताना केवळ तुम्ही म्हणा, "मी ईश्वरासोबत एक आहे, ईश्वराचे सगळे विचार माझेत आणि मी त्याच्यासोबत एकरूप आहे आता ह्या क्षणाला." आणि त्या विचारांमध्येच तुम्ही असं म्हणतच तुम्ही त्या माणसाशी बोला. तुमच्या हृदयातनं प्रेम प्रकाश पाठवा त्यांना आणि तुम्ही जेव्हा हे बोलता अ, ह्या विचारांमध्ये राहून आणि त्या प्रेमामध्ये, प्रकाशामध्ये तुम्हाला जाणवेल, की जी अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा वेगळंच मला काहीतरी बघायला मिळालं आज. तर हेच आहे, की आपलाच विश्वास, आपलेच असे भीतीचे विचार हे आपल्यासमोर तशी परिस्थिती घडवून आणतात आणि जसे-जसे आपण विचारांमध्ये बदल करत जातो, आपल्याला परिस्थिती बदललेली दिसते. तर ह्या आठवड्यामध्ये तुमच्या जीवनातील सर्वात जवळच्या 1 किंवा 2 व्यक्तींसाठी निर्मिती सूत्र बनवा. हे मी चुकीची कॉपी उघडली त्यामुळे हे एक चुकीचं दिसतंय. 1 मिनिट. या आठवड्यामध्ये तुमच्या जीवनातील सर्वात जवळच्या किंवा 1 किंवा 2 व्यक्तींसाठी निर्मिती सूत्र बनवा. म्हणजेच तुमच्या घरातली कुठली जवळची लोकं आहेत, मित्र कंपनी आहे. दिसतंय का? स्क्रीन दिसतीये ना? का नाही? नाही. हां, 1 नाही, मिनिट नाही स्क्रीन नाही गेली वाटतं. हं, आता दिसेल. आता दिसेल. दिसतीये ना आता? हो. हां. तर आपण खरं तर आपल्या मनामध्ये आत्मस्वीकृती आहे. आधी आपण समजून घेऊ, की आपल्या मनामध्ये आत्मस्वीकृती स्वतःबद्दल आहे. आता आपल्याला समजते, की मी माझ्या मनामध्ये विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं. आता आपण नेमकं करतोय काय? दुसऱ्यांच्या आत्मस्वीकृतीला ह्याचा अर्थ काय? मला दिसते, की साक्षीताई आता समजा मी साक्षीताईंचं उदाहरण घेते, उर्मिलाताईंचं उदाहरण घेते. आता असं आपण समजू, की आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये साक्षीताई आणि उर्मिलाताईंना हा धडा किंवा ह्याच्या आधीचा धडा, कुठलातरी एक धडा समजून घेणं फार अवघड चाललंय, बरं का. आणि त्या आपल्याला सांगतायत, की ना हा धडा फार अवघड जातोय आम्हाला समजायला, असं काहीतरी त्यांनी मला सांगितलं, आपल्या सगळ्यांना सांगितलं. आता काय झालं, हे वाक्य बोलल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये विचार प्रकट झाले. अरे, यांना ना हे फार अवघड चाललंय. हे अवघड चाललंय हां. हे आपल्या सगळ्यांना समजलं, की ह्यांना ते समजून घेताना त्रास होतोय. आता त्यांना होतोय तो होतोय, पण माझ्या मनामध्ये मी एक पक्क तयार ठेवलंय विश्वास, की ह्यांना अवघडच चाललंय. ही जी क्रिया आपण करतोय या धड्यामध्ये, ही आपल्या विचारांवर करतोय. आपल्या आतमध्ये बदल करतोय, त्यांच्यामध्ये नाही. त्यांच्यामध्ये नाही. आपण त्यांना ना समजून सांगायला जातो किंवा त्यांना शब्दांनी बोलायला जातो, हे नाही करत आहे. आपण आपल्या विचारांवर काम करतोय. मी माझ्या आतमध्ये हे स्पष्ट करते, की यांना जो समजून घ्यायला धडा समजून घेताना त्रास होतोय, हे जे त्यांनी सांगितले ते माझ्या आतमध्ये पक्क बसलंय. आता मी त्या पक्क्या बसलेल्या माझ्या विश्वासावर, त्या विचारांवर मी काम करते या धड्यामध्ये. म्हणून हा दुसऱ्याच्या कर्मामध्ये इंटरफेरन्स नाहीये. हे एक मी फक्त उदाहरण दिलं. त्यासाठी आपण आता जसं उदाहरणार्थ ह्या दोघींचं मी उदाहरण घेते. या दोघींचं मी नाव निवडते. आता या दोघींसाठी उर्मिलाताई आणि साक्षीताईंसाठी आपण सूत्र बनवणार आहे समजा. कारण माझ्या मनामध्ये ही भावना पक्की झाली. हे विचार पक्के झालेत, की या दोघींना हे अवघड चाललंय. वेळ उपलब्ध असल्यास इतर सूत्रही बनवू शकता ह्याचा अर्थ बाकीचे पण आरोग्यविषयक आपण जे करतो तसे. त्या सूत्रांमध्ये. पण ह्या आठवड्यामध्ये आपण आत्ता जी क्रिया आहे दुसऱ्याच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे, या क्रियेबद्दलच प्राधान्य देतोय. खास करून आपण ह्या क्रियेबद्दल. तुम्हाला जर दुसरे पण काही अडचणी असतील आरोग्याविषयक किंवा काय, तर आपण जे सृजन सूत्र बघितलं ना क्रिएशन फॉर्म्युला, ते तुम्ही करा असं ह्याच्यामध्ये सांगितलंय. बरं, आता ह्या सूत्रामध्ये त्या व्यक्तींनी संपूर्ण आत्मस्वीकार प्राप्त केला आहे. अशी तुमच्या अंतर्मनातून दृढ घोषणा करा. हे जे सूत्र बनवणार आपण या आठवड्यामध्ये, त्यामध्ये त्या व्यक्तींनी म्हणजे साक्षीताई आणि उर्मिलाताईंनी
पूर्णपणे मान्य केलंय, की आम्हाला हा जो धडा आहे तो एकदम सोपा जातोय. सगळं समजतंय, व्यवस्थित समजतंय, सगळं आतमध्ये उतरतंय. हे सगळं त्यांनी मान्य केलंय. अशी क्लेम, असा दावा, अशी घोषणा मी करते माझ्या आतमध्ये. ते करतील का नाही मला माहित नाही. त्यांच्या आतमध्ये अजूनही डगमगलेला विश्वास असेल, त्यांना अजूनही समजत नसेल धडा, पण मी घोषणा करून टाकली. मी ब्रह्मांडात जाहीर करून टाकलं, की उर्मिलाताई आणि साक्षीताई यांना धडा सोपा जात आहे. त्यांना सगळं समजत आहे. सिंपल आहे. एकदम सिंपल उदाहरण दिलं मी. हे आपण करत आहोत. अगदी सोपं आहे. म्हणून मी जेव्हा हे म्हणते, तेव्हा मी कुठेही त्यांच्या कर्मामध्ये इंटरफिअर नाही करत आहे. माझ्या मनात ते विचार उत्पन्न झालेत, म्हणून मी माझ्या विचारांवर काम करतीये. त्यांच्या विचारांवर नाही किंवा त्यांना अजून समजून सांगायचा प्रयत्न करत नाही. हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण जे काल मानसीताई त्यांच्या आईबद्दल बोलत होत्या ना, की आई थोडंसं त्यांना त्रास होतो, हे होतं. तर ते उदाहरण मी इथं घेते. मानसीताईंना डोळ्यापुढे दिसतंय, की आपल्या आईला बरं नाहीये आणि आई झोपू नये आणि त्रास होतोय बाकी काही गोष्टींचा. त्यामुळं ही परिस्थिती समोर दिसतेय किंवा आई पण त्यांची काहीतरी अशी गोष्ट सांगत असेल त्यांना, की हे होतंय, ते होतंय, त्रास होतोय, असं सांगत असेल. त्यामुळे मानसी त्यांच्या डोक्यामध्ये असं पक्क बसलंय, की आपल्या आईला हा त्रास होतोय आणि ती हे अशी वागती, असं वागती, असं त्यांच्या डोक्यात एक बसलेलं आहे. कारण साहजिक आहे समोर असलेल्या परिस्थितीमुळं. पण ह्या केसमध्ये, ह्या गोष्टीमध्ये, उदाहरणामध्ये कसं वापरू शकतो आपण सूत्र? मानसी त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार आहेत, त्या विचारांवर त्या सूत्र बनवू शकतात. आईचे विचार बदलू नाही शकत. आईची मतं बदलू नाही शकत. आईच्या विश्वास प्रणाली बदलू नाही शकत. कुणाला बदलायचंय? आपल्याला बदलायचंय. तर मानसीताई ह्या वेळी असं म्हणू शकतात, की आई स्वतःच्या आईबद्दल असं म्हणू शकतो, की माझी आई अगदी आनंदात आहे. अ, एक चांगलं काय म्हणू शकतो आपण, कुठलीही तक्रार न ठेवता अगदी आनंदाने, सकारात्मकतेने तिची कामं करती. तिला कामं सहजपणे जमतायत. अशा प्रकारे त्या एक सूत्र बनवू शकतात. आता सूत्र आपण आधी बघितलंय. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो, की त्यांच्या मनामध्ये आहे, की आईला हे त्रास होतोय, आई अशी ही करतीये, तसं करतीये. हे आतमध्ये जे विचार निर्माण झालेले आहेत परिस्थितीमुळं, त्यावर हे सूत्र वापरू शकतो, की मला दिसतंय, पण तरीही मी माझ्या विचारांवर काम करते. तरीही मी अशी एक अंतर्मनातून दृढ घोषणा करते, म्हणजे मी क्लेम करते, दावा करतो आणि स्वीकार करतो, की आई पूर्णपणे सकारात्मक विचारांमध्ये आहे. आई अगदी चांगल्या ऊर्जेमध्ये आहे. आणि तिचे विचार ईश्वरासोबत एक आहेत, असं आपल्या आतमध्ये त्या म्हणणार. जेणेकरून त्यांच्या आतमध्ये जी विचारांची ऊर्जा तयार होतीये, ज्याचा परिणाम बाहेर सगळीकडे होतोय, तो थांबेल. त्याच्यावर काम होईल. म्हणजे काय मुळात, की आपली विचार निर्मिती करतात आणि त्या विचारांचा परिणाम प्रत्येकावर होतो. पण जेव्हा मी अशा प्रकारे एक सूत्र बनवते, एक दृढ घोषणा करते, जरी मला डोळ्यांनी ती परिस्थिती दिसते, तरी सुद्धा मी ईश्वरासोबत एक होऊन मी दावा करते, ही परिस्थिती नॉर्मल आहे. सगळं छान आहे. ऑल इज वेल. ते जेव्हा करते, तेव्हा परिस्थिती बाहेरची बदलायला मदत होते. ते जे 4 टेबलाची 4 पाय म्हटले ना, ते हेच उदाहरण आहे. की एक जरी पाय ढळमळला, तरी सुद्धा समतोल बिघडतो. तसं आहे, की आपण एकमेकांना उचलण्यासाठी चैतन्याच्या स्तरावर मदत अशा प्रकारे करू शकतो, की मला दिसतंय समोरची कुठलीतरी व्यक्ती माझ्याच घरातली लहान मुलं आपण म्हणतो जेवत नाहीत, जेवत नाहीत, जेवत नाहीत. हे उदाहरण मी बी.के. शिवानींकडून बऱ्याचदा ऐकलेलं आहे. त्या नेहमी म्हणतात, की तुमच्या घरातली लहान मुलं जेव्हा जेवत नाहीत, तेव्हा तुम्ही सगळीकडे त्याचं असं सांगण्यापेक्षा किंवा मला कुठलातरी आजार आहे. आपण हे पण बऱ्याचदा सांगतो ना, की यांना आजार आहे. तसंच दुसऱ्याच्या पण एखाद्या आजाराबद्दल आपण त्या माणसाला त्या आजारावरून ओळखतो. ती बाई एखादी दिसली, एखादी व्यक्ती दिसली. हां, त्यांना ना संधिवाताचा त्रास आहे. ती जे दिसतात ना समोर, आता एका असतात सोसायटीमधली लोकं असतात किंवा काय, त्यांना ना कॅन्सर झालाय. त्यांना ना हे झालंय. म्हणजे त्या आजारावरून त्यांची ओळख निर्माण होते त्या व्यक्तीची. आणि मग आपल्या मनामध्ये अरे रे! कॅन्सर झाला. अरे, अरे! हे हे असं आपल्या मनामध्ये पण सुरू होतं. आपले पण विचार तसेच होतात. ती परिस्थिती आहे मान्य आहे. पण आपण केवळ त्या व्यक्तीला त्या आजारावरून ओळखायला लागतो.
त्या बिल्डिंगमध्ये वरच्या फ्लॅटवर कुणाला तरी कॅन्सर आहे. त्या व्यक्तीचं नाव माहीत नसतं, पण त्या व्यक्तीला कॅन्सर आहे. ती कॅन्सर झालेली व्यक्ती इथं कुठेतरी राहते. म्हणजे आपण त्या आजारावरनं त्या माणसाची आयडेंटिटी, ओळख बनवतो. इतक्या लेव्हलला आपल्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे हे अगदी आपण सहज म्हणून बोलतो, है ना? पण आपण काय करू शकतो अशा वेळी? आता हे फक्त मी उदाहरण दिलं. तर आपल्या मुलांना आत्मविश्वासाची कमी आहे. आपल्याला माहिती आहे, दिसतंय. आपली मुलं आपल्याजवळ बोलतात, की मला हे जमत नाहीये, मला हे जमत नाहीये. मग काय होतं? ते ऐकण्यामुळं आपल्या आतमध्ये पण बसते, की माझ्या मुलाला ह्याच्यामध्ये प्रगती नाहीये. हे नीट करू शकत नाहीये. अभ्यास नीट करू शकत नाहीये. हे नीट करू शकत नाहीये. आपल्या डोक्यात तेच विचार राहतात. कसं होणार माझ्या मुलाचं? अभ्यासाला बसत नाही, सतत आजारी आहे, कुठलाही आजार झालाय किंवा काही आहे. तर त्या गोष्टी आपल्या मनामध्ये आतमध्ये राहतात. म्हणजेच काय झालं, की त्या मुलाचा अभ्यासामध्ये प्रगती नाहीये. म्हणजेच काय, जे काही त्याची आत्मस्वीकृती आहे, त्या आत्मस्वीकृती त्याच्यामध्ये नाहीये. असा त्याचा अर्थ झाला, की त्याच्यामध्ये ते कमी आहे. म्हणजे तो नाही करू शकत आहे त्या अभ्यासामध्ये, तेवढी प्रगती नाही करू शकत आहे. पण माझ्या मनामध्ये ते विचार सतत सुरू आहेत. मग मी त्या विचारांवर कसं काम करू? तर मी या प्रकारे काम करू शकते. मी हे सूत्र वापरू शकते. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो आणि स्वीकार करतो, की माझ्या मुलाचा अभ्यासामध्ये खूप प्रगती आहे. तो व्यवस्थित त्याच्या वेळच्या वेळी त्याचा अभ्यास करतो. अ, चांगले मार्क्स मिळतात. ह्या प्रकारे मी ते सूत्र बनवू शकते. म्हणजे मी काय केलं, माझ्या मनामध्ये माझ्या मुलाची एक क्रिएशन केलं. निर्मिती केली, की जो हे सगळं करतोय. हे आपण या आठवड्यात करणार आहेत. अशी अनेक, अनेक, अनेक उदाहरणं. सगळ्यात आत्ता मी ग्रुपवर टाकलेलं उदाहरण. मला माहिती आहे काही जणांना अवघड जातो अभ्यासक्रम. सांगतात, की हे धडा थोडा समजायला अवघड आहे. साहजिक आहे. पहिल्यांदाच आपण हे सगळं करतोय त्यामुळं काही गोष्टी आपल्याला समजायला अवघड जातात. पण मी ग्रुपवर काय टाकलं, की ईश्वर आणि मी दावा करतो, स्वीकार करतो, की सगळ्यांना सगळं सोपं जातंय, सगळ्यांच्या आतमध्ये ते उतरतंय. हे मी माझ्या आतमध्ये बनवलंय. जरी मला माहीत असलं, की काही लोकांना ते अवघड जातंय, पण मी माझ्या आतमध्ये का ठेवू हे? कारण माझ्या विचारांनी निर्मिती होती. मी जर तसा विचार हे लोकांना अवघड चाललंय हां, अवघड चाललंय हां, अवघड चाललंय. म्हणजे मी निर्माण करते कुठेतरी ते माझ्या विचारांनी. जे मला नाही निर्माण मला असं विश्व नकोय. मला असं विश्व पाहिजे, की जिथं मला सगळं सकारात्मक झालेलं बघायचंय. मला पृथ्वीवर स्वर्ग बघायचाय. मग मी माझ्या विचारांनी स्वर्ग निर्माण करू शकते. त्यासाठी मी कुणाच्याही कर्मामध्ये इंटरफिअर नाही करत आहे. मी माझ्या विचारांना बदलू शकते ना. मला हे पाहिजे, की सगळ्यांनी व्यवस्थित हा अभ्यासक्रम आतमध्ये उतरावा, सगळ्यांना फायदा व्हावा, त्याचा सगळ्यांना नीट सहज समजावं, हे माझे विचार असले पाहिजेत. मी असं नाही म्हणता कामा नये. अरे, त्या तर म्हणत होत्या, "ह्यांना जमत नाहीये, त्यांना समजत नाहीये." मग मी तेच विचार करू नये. म्हणजेच मी माझ्या विचारांमध्ये सुधारणा करावी. यासाठी आपल्याला हा धडा शिकवतो. पण अजून एक महत्त्वाची कंडिशन पुढे आहे, ती सांगते. त्या व्यक्तींसाठी तुम्ही त्यांच्या स्वस्वीकृतीला मी बदलते. इथं आत्मस्वीकृती असा शब्द घेते. आत्मस्वीकृतीचा दावा करता आणि तिचा मनापासून स्वीकार करता. म्हणजे मी त्या लोकांच्या मध्ये जो काही बदल मला बघायचा आहे आणि जो काही पॉझिटिव्ह बदल आहे, त्यासाठी मी माझे विचार बदलते. मी जर एखाद्या माणसाला ठरवलं, की ही व्यक्ती हे करूच शकणार नाही, कारण ती व्यक्ती स्वतःसारखं म्हणते, "नाही गं, मला जमतच नाहीये. नाही गं, मला हे जमतच नाहीये." है ना? असं समजा कुणी म्हणलं, "नाही मला वेळ नाही मिळत आहे ध्यानाला, मला वेळ नाही मिळत आहे ध्यानाला." असं आपल्यासमोर कुणी म्हटलं तर आपण काय ठरवतो? ते ध्यान करत नाहीत, त्यांना वेळ नाही मिळत. झाला. ह्या माझ्या विचारातून निर्मिती झाली. माझ्या विचारांमध्ये त्या ध्यान करत नाहीत हा माझा विश्वास पक्का झाला. कारण ते सत्य आहे म्हणून पक्का झाला. पण मला काय करायचंय, हे मी कसं काम करू? कशी मदत करू? स्वतःची पण आणि त्यांची पण. मग मी काय करेन, त्या व्यक्तीला आधी विचारेन, की तुझी जर परवानगी असेल, तर तुझं जे काही हे सध्या परिस्थिती आहे, त्यासाठी मी निर्मिती सूत्र बनवू का? असं आपण त्यांना विचारायचं. असं इथं सांगितलेलं आहे. ते पण मी सांगते पुढे गेल्यानंतर, की त्यांना विचारायचं. त्यांच्या परवानगीने हो म्हणल्यानंतर आपल्या मनामधले विचार आपण बदलतो. त्याचा त्यांनाही फायदा होतो आणि आपल्या आतमध्ये पण आपल्या विचारांमध्ये सुधारणा होते. म्हणून आपण आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीसाठी दावा करतो आणि स्वीकार करतो,
की ती व्यक्ती रोज 3 तास ध्यान आरामात करत आहे. एखाद्याला उठता बसताना त्रास होतोय, एखाद्याला ध्यानाला बसायला वेळ, अभ्यासाला वेळ नाही मिळत आहे. अशा वेळी ते आपल्याला जेव्हा सांगतात, तेव्हा आपण पण मनामध्ये तोच विचार सुरू ठेवायचा, की मला जे पाहिजे, त्या माणसामध्ये बदल व्हावा. माझ्या पण विचारांमध्ये बदल व्हावा. हे माझं स्वप्न आहे, की कुणालाही कुणाचं हित पाहिजे. कारण आपण सगळे ग्रुप कॉन्शियसनेसचा भाग आहोत. माझ्या विचारांनी जर मी अशी सारखे बाहेर टाकायला लागले, पाऊसच पडत नाहीये, पाऊसच पडत नाही. न्यूजमध्ये सांगितलंय, पाऊस पडणार नाही, पाऊस पडणार नाही. म्हणजे माझ्या विचारांनी ऑलरेडी मी असं एक जग निर्माण केलंय जिथं पाऊसच नाही, दुष्काळ आहे पूर्ण. आता ही परिस्थिती मी कशी बदलू शकते? तर अशी बदलू शकते, की माझ्या विचारांमध्ये मी बदलू शकते. माझ्या विचारात बदल करायचा पूर्ण हक्क मला आहे. तोच मी इथं हक्क वापरते. तीच फ्री विल मी इथं वापरते. बाहेर पाऊस पडो, न पडो, माझ्या विचारांमध्ये पाऊस पडतोय. माझ्या विचारांमध्ये ही व्यक्ती खूप चांगलं कार्य करतीये, उठतीये, बसतीये, तिचं सगळं व्यवस्थित आहे, शरीर छान आहे, तिचे विचार छान आहेत, ती त्या अडचणीतून बाहेर आलेली आहे. हे सगळं माझ्या विचारांमध्ये आहे. कारण माझे विचार ईश्वरासोबत एक आहे. आणि ईश्वराच्या विचारांमध्ये कुठेही अशक्य कुठलीच गोष्ट नाहीये. नकारात्मकता नाहीये, वेदना नाहीये. त्याचे विचार केवळ आनंद, प्रेम, प्रकाश हेच आहे. आणि मला जर त्याच्या विचारांसारखं राहायचंय, तर मला हे सगळं माझ्या मनातनं काढणं गरजेचं आहे. कुणी जरी मला येऊन सांगितलं, तरी सुद्धा मी फोकस कशावर ठेवते आणि मी काय दावा करते, तेच मी निर्माण करते. इतकं सुंदर आहे ना हे, इतकं सुंदर आहे. तुम्ही अगदी सावकाश धडा वाचा. तुम्हाला अजून खूप, खूप डीपमध्ये हा धडा समजेल, की का आपण 3 दिवस घेतले याच्यासाठी. म्हणून पहिलं हे जे सांगितलं, की आपल्या विचारांमध्ये आपण दावा आणि स्वीकार करतो. हे तत्व समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या स्वस्वीकृतीचा म्हणजे आत्मस्वीकृतीचा दावा करणं म्हणजे त्यांच्या अंतःकरणात ती आत्मस्वीकृती विद्यमान आहे अशी जाणीव ठेवणं. एखाद्या मुलाला वाटत असेल, मला हे जमत नाहीये अभ्यास, गणिताचा विषय, मॅथेमॅटिक्स मला जमत नाही, मी काय करू? हे त्याच्या आतमध्ये बसलेलं आहे, पक्क बसलेलं आहे. त्याच्यासाठी ते खूप अवघड विषय आहे. आणि तो येऊन मला सांगतोय, की मला नाही जमत आहे, काय करू? त्यावेळी मी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि का बदलायचं माझ्या विचारांना. आता माझ्या मनात तर पक्क बसलं. मग मी काय करू शकते बाबा? माझ्या तरी विचारांना बदलते. त्यासाठी मी माझ्या मनामध्ये असा विश्वास निर्माण करते, की त्याला गणिताचा विषय सोपा जातो. म्हणजेच ती त्यांच्या अंतःकरणातली आत्मस्वीकृती ह्याचा मी दावा करते. माझ्या आतमध्ये. ओके. त्यांच्यामध्ये आत्मस्वीकृती आहे, यावर तुमचा दृढ विश्वास आहे. एवढंच नव्हे, तर ती स्वीकृती त्यांच्यात आहेच, याची तुम्हाला खात्री आहे. म्हणजे फक्त विश्वास नाही ठेवायचा आहे. खात्री बाळगायची, की ते करू शकतात. त्यांचं जे काही आत्ताची परिस्थिती ती बदलेल ही खात्री. कितीही ते आपल्यासमोर असा रूपामध्ये प्रकट करत असतील किंवा त्यांना स्वतःलाच खात्री नाहीये, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये. पण माझं काम आहे, की मी माझ्या विचारांनी बदलावं. मी नाही विश्वास ठेवणार त्याच्यावर. माझे विचार कसे ठेवायचेत, काय ठेवायचेत, हा माझा फ्री विल आहे, माझा चॉईस आहे. त्यांनी जरी मला लाख गोष्टी सांगितल्या, "नाही आम्हाला जमत नाही, जमत नाही." मी हा विश्वास बाळगू शकते. जसं मी ग्रुपवर टाकलं, की सगळ्यांना अभ्यासक्रम खूप सोपा जातोय. हा माझा विचार आहे. तुम्हाला सोपा जात असेल, नाही जात असेल, हरकत नाहीये. पण मी विचार ठेवू शकते सगळ्यांबद्दल चांगला. करेक्ट आहे? कारण मला असं जग पाहिजे. मला अशी पाहिजेत, की सगळ्यांना हे समजावं. हे माझे विचार आहेत. त्याच्यामध्ये कुणाच्याही फ्री विलचा इंटरफेरन्स नाहीये. पण तरीही इथं काही गोष्टी आपण पुढे समजून घेऊ. प्रत्यक्षात येथे तुम्ही इतरांच्या नव्हे, तर स्वतःच्या विचारांवर कार्य करता. आता पुस्तकामध्ये अंडरलाईन नाहीये, मी केलंय अंडरलाईन ह्याला, की हे समजून घेण्याकरता, की आपण दुसऱ्यांच्या विचारावर नाही, तर आपल्याच विचारांवर कार्य करतो. हं, माझ्या आतमध्ये त्यांनी सांगितल्यामुळे जे विचार निर्माण झालेत, विश्वास निर्माण झालेत, त्याच्यावर मी काम करते. आणि काल आपण ह्याच्याशी रिलेटेड एक वाक्य बघितलं, की आपण त्यांना शब्दांनी नाही बोलत, आपण मतं नाही मांडत, घरातल्या लोकांना खास करून. किती शब्द वाया घालवायचे ना. तेच बोलून ते लोकं तर ऐकत नसतील, तर कशाला ते शब्द? त्यांना आपण खूप समजून सांगतो, "अरे, तू करू शकशील. अरे, होईल. सगळं होईल." किंवा आपल्या घरातल्या आपली आई, सासूबाई किंवा अशा लोकं असतील थोडे ज्येष्ठ, ज्यांना आपण सांगून थकतो. पण त्यांच्या आतमध्येच तो विश्वास नसतो. ते स्वतःला ते मान्यताच देत नाहीत. अनेक रूढी, परंपरा, जुन्या सिस्टम ह्याच्यामध्ये अडकून बसलेल्या असतात. अशा गोष्टी असतात. यावेळी
मी पण जर तसाच विचार करायला लागले, तर सगळ्यांच्या विचारांची ती शक्ती अशी असते, की ती रिॲलिटी तशीच बनते. म्हणून मी माझे तरी विचार बदलू शकते. म्हणूनच जे सूत्र आहे, जे बनवलंय आपण, त्याच्या विचारांमध्ये, विचार ह्या विभागामध्ये म्हणजे त्याचे विचार, त्या सूत्रामधले विचार, त्यांच्या आत्मस्वीकृतीवर विश्वास ठेवण्यापासून तुम्हाला परावृत्त करणाऱ्या स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करा. म्हणजे मुळात काय सांगितलंय, की विचार कसे ठेवायचे? जो विचार मी मांडला ना, की जे विचार अं, त्यांच्या आत्मस्वीकृतीला विश्वास ठेवण्यापासून लांब नेतात. म्हणजेच काय? मला कळलंय, की अ, उदाहरण देते फक्त. साक्षीताईंना अवघड चाललाय धडा, हे मला समजलंय समजा. त्यांनी मला सांगितलं. हे मला कळलं. मग मी पण डोक्यात विचार ठेवला, हो त्यांना अवघड झालंय, अवघड चाललंय, अवघड चाललंय. मग त्यांची स्वस्वीकृती म्हणजे आत्मस्वीकृती काय आहे, की धडा मला व्यवस्थित समजलेला आहे. हे त्यांचं स्वीकृती पाहिजे. त्यांच्या आतमध्ये ही मान्यता पाहिजे. पण त्यांनी मला सांगितलं, की मला फार अवघड चाललंय. म्हणून काय झाला, माझा एक पक्का विश्वास बसला, की फारच अवघड चाललंय त्यांना. म्हणून असं म्हणलंय, की त्याला तुम्ही परावृत्त करणाऱ्या स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करा. हे वाक्य मी बदलते. थोडं अवघड झालं हे वाक्य. मी बदलते हे वाक्य नक्कीच. त्याला थोडंसं ईझी करते, सिंपल करते. हे मी वाक्य आत्ताच वाचलं नीट. त्यामुळे मला ह्याला थोडंसं बदलते. सोपं करायचा प्रयत्न करते अजून. म्हणजेच काय, मी माझ्या विचारांचं निरीक्षण करते. जे मला बदलायचेत, की जरी त्यांनी मला सांगितलं, पण मी नाही विश्वास ठेवणार. मी त्या विचाराला बदलणार आणि त्यांना ओळखा. ठीक आहे. त्याचप्रमाणे क्षमा या विभागातही तुम्ही दुसऱ्याच्या क्षमागुणांवर नव्हे, तर स्वतःच्या अंतःकरणात जागृत होणाऱ्या क्षमेच्या स्वीकारावर कार्य करत असतात. आता हे क्षमा आपण पहिल्यापासून बघत आलोय 6व्या धड्यापासून, की आपण दुसऱ्याला कुठल्याही गोष्टींमध्ये क्षमा करायला पाहिजे. हे हे जे वाक्य ना, खास करून आत्मस्वीकृतीमध्ये कुठे येतं, की आपल्या मनामध्ये राग आहे ठीक आहे, पण तो राग कशामुळे आहे? तिथं कुठं आत्मस्वीकृतीचा भाग येतो का? म्हणजेच काय आहे, आपल्याला दिसते की माणूस हुशार आहे, पण अभ्यास नाही करत आहे. आपण म्हणतो ना, खरंच हुशार आहे म्हणजे टॅलेंट खूप आहे, पण अभ्यास नाही करत, स्वतःवर कष्ट नाही घेत, असं वाटतं आपल्याला. मग तिथं राग येतो. मग तिथं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी वाईट वाटतात वगैरे. त्या केसमध्ये आपण क्षमा असं म्हणू शकतो, की मी जेव्हा ते सूत्र बनवते, की जाऊ दे मी ह्यासाठी यांना अ, असं होतं बऱ्याचदा, की मुलं पाहिजे तेवढे मार्क मिळवत नाहीत म्हणून सुद्धा आई-वडील नाराज असतात. तर तिथं सुद्धा आपण क्षमा म्हणजे क्षमाचा अर्थ आहे दुसरा प्रेम, की प्रेम पाठवणं त्यांना. तर जिथं-जिथं ज्या लोकांबद्दल पण आपण असे विचार करतो, ज्यांचे खूप राग आहेत मनामध्ये, घरातली लोकं असतील, तर त्यावेळी सुद्धा तुम्ही ही क्षमा आपण त्या सूत्रामध्ये प्रत्येक सूत्रामध्ये आपण वापरतो. क्षमाशीलतेने आणि कृतज्ञतेने आभार पण ठेवायचे. तर ह्या सगळ्याचा तुम्ही विचार करा, जेव्हा आपण सूत्र बनवतो, असं इथं थोडक्यात सांगायचं. की क्षमा करायचंच त्या प्रत्येकाला ज्याच्याबद्दल आपण सूत्र बनवतोय. जेव्हा तुम्ही त्यांच्या आत्मस्वीकृतीची भावना तुमच्या अंतर्मनामध्ये दृढपणे स्थिर करता, तेव्हा ती तुमच्या स्वतःच्या अनुभवात देखील साकार होते. याच्यासाठी आपण करतोय. आपण ह्याच्यासाठी करतोय. हे सेल्फ एक्सेप्टन्स, आत्मस्वीकृती, त्यांना प्रोत्साहन देणं, हे आपण ह्याच्यासाठी करतोय, की माझ्या अनुभवांमध्ये मी ते विश्व निर्माण करतीये. ते सत्यामध्ये कसं आहे, त्यांच्या मनामध्ये स्वतः त्या माणसाच्या मनात कसा अनुभव आहे, तो मान्यता देतोय का नाही, त्याचा विश्वास आहे का नाही, हे मला माहीत नाही. मी माझ्या विचारांना मात्र तसं होऊ देणार नाही, ही काळजी मी घेतेय. म्हणजे मी माझ्या विचारांवर काम करतेय. अर्थातच त्याचं फलित त्यांनाही मिळतं. हां, हे वाक्य पण महत्वाचं आहे, की जे काही आपण सुद्धा विचार करतो बघा हां, घरातल्या घरात सुद्धा 2 गट असतात. एक पॉझिटिव्ह राहणारी लोकं असतात, एक सतत निगेटिव्ह बोलणारी लोकं असतात. आपल्या घरात पण असतं असं. एक 2-3 माणसं असतात, जी प्रत्येकामध्ये भीती जाहीर करतात. निगेटिव्हिटी. हां, प्रॅक्टिकल पण लोकं असतात ना, म्हणजे त्यांना माहीत असतं, की अरे हे असं आहे, ह्याचा रिझल्ट असा आहे. प्रत्येक वेळी आपण त्याला निगेटिव्ह नाही म्हणू शकत. ते प्रॅक्टिकली पण विचार करत असतात म्हणून पण तसं बोलतात. पण बऱ्याचदा असं होतं, की प्रत्येकच गोष्टीमध्ये त्या लोकांचा एक नाचा पाडा असतो. नकारात्मक थोडे विचार असतात किंवा भीती असते मुळाशी. कारण आधी आलेले अनुभव असतात. त्यामुळे काय होतं 2 गट पडलेले असतात. पण जेव्हा मी प्रत्येक गोष्टीत एक चांगलं सोल्युशन घरामध्ये द्यायला लागते, मी सकारात्मक बोलायला लागते, तेव्हा मला दिसतं, की माझ्या आजूबाजूच्या लोकांवर पण प्रभाव पडतोय.
मी ध्यान करायला लागली, मला समजते की माझ्या ध्यानाने माझी जी शांतता झाली, माझ्या विचारांमध्ये बदल आलाय, माझ्या स्वभावात आलाय, त्यामुळे कुठेतरी बाहेरच्या लोकांना पण कळते की हा ध्यान केल्याने थोडा फायदा होतोय, दिसतोय आम्हाला तो फायदा. तो परिणाम दिसतोय. म्हणजे आपल्या वागण्यातूनच, त्या कृतीतूनच त्या गोष्टी त्यांना समजायला लागतात. म्हणजेच काय, की मी माझ्या विचारांमध्ये बदल केले, तर त्याचं फलित काय आहे, की त्यांना सुद्धा मिळतं. म्हणजे त्याचा परिणाम त्यांच्यावर पण होतो. त्यांनाही आत्मस्वीकृती प्राप्त होते. मी त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलतीये. "अहो काही नाही हो, तुम्हाला कळेल धडा. तुम्ही करा. छान आहे, सोप्पं आहे, सोप्पं आहे. करा एकदम काही नाही होत. मस्त समजेल तुम्हाला. तुम्ही काय एवढ्या ढ आहेत का तुम्हाला न समजायला? तुम्हाला सगळं समजतंय. तुम्ही ईश्वर आहात साक्षात. तुमच्यात तेवढी बुद्धिमत्ता आहे." ही माझी वाक्य आहेत, हे माझे विचार आहेत. या विचारांनी मी जेव्हा त्यांच्याशी बोलते, तेव्हा मी कुठेतरी त्यांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देते, की "यू कॅन डू इट." तुम्ही करू शकता. याच्यावर तुमचा विश्वास नसेल, पण माझा विश्वास आहे. मग ह्यामध्ये आपण कुठेही त्यांच्या कुठल्याही कर्मामध्ये, याच्यामध्ये आपण इंटरफिअर करत नाही आहोत. पण हे मी निर्माण करतीये माझ्या विचारांनी. हे मी नुसतं वरवर त्यांना म्हणाला, कारण आपल्याला इथं बोलायला नाही जायचंय शब्दांमध्ये त्यांना, की तुम्ही करू शकता. हे तर मी उदाहरण दिलं तुम्हाला. आपण हे आपल्या हृदयात जाऊन करतोय. आपण आपल्या ईश्वरासोबत एक होतोय. आपण दावा करतोय, स्वीकार करतोय, की त्या व्यक्तीने हे केलेलं आहे. त्याच्याकडनं हे कर्म घडलेलं आहे. त्याला विश्वास नाही, पण मी हे दावा करते माझ्या विचारांमध्ये. कारण मी सारखा तोच विचार करत बसते. अरे ह्यांना जमणारच नाही. अरे हे तर असं म्हणतायत. हे माझ्या आतमध्ये चालू आहे ना म्हणून. तुमच्या चेतनेची पातळी घडवण्यात नेमके किती लोक अंशतः योगदान देतात हे सांगता येत नाही. आता ह्याचा अर्थ काय माहिती का? मी एखाद्या माणसाबद्दल सतत विचार करत बसले. अरे, ह्यांना नाही जमलं तर काय? ह्यांना नाही जमलं तर काय? तर हे जे माझे बाहेर पडलेले विचार आहेत ते काहीतरी निर्माण करतायत. ज्या माणसाचा मी विचार करत बसलीये, आपल्याच घरातली लोकं असतील बघा किती महत्वाचं आहे. आपल्याच घरातल्या लोकांनी मला काहीतरी सांगितलं, मला जमत नाहीये, बिझनेसमध्ये लॉस होतोय, असं काहीतरी सांगितलं, मला नोकरीत हे होतंय, तसं होतंय, भीती म्हणजे व्यक्त करतायत. आता मी दिवस-रात्र त्याच गोष्टी विचार करत बसले, असं झालं तर कसं होणार? असं झालं तर काय होईल? घरामध्ये कसं होईल? ही माझी भीती आहे, हे माझे विचार आहेत, हे काहीतरी निर्माण करतायत. कुठेतरी त्याची निर्मिती होतीये, काहीतरी होतंय त्या विचारांचं. मग हे थांबवायचं कसं? सगळ्यात तर सोपा उपाय आहे, की तुम्ही झिरो स्टेटमध्ये राहा. शून्य विचार अवस्थेमध्ये राहा. माइंडफुल राहा. स्वतःच्या हातामध्ये जे काम सुरू आहे ते करा. ते सगळ्या करा. पण त्या माणसाचा विचार आला, की आपल्याला पुन्हा ते निगेटिव्ह विचार सुरू होतात. कारण त्यांनी आपल्याला तसं सांगितलंय. आपल्या आतमध्ये पण तेच गेलंय. आता हे सगळं थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? की माझ्या त्या विचारांना मी कसं थांबवू? तर मी एक सूत्र सिंपल जेव्हा-जेव्हा मला आठवण येईल, मी ते सूत्र म्हणून मोकळी होते. की मी दावा करते ईश्वरासोबत आणि म्हणून त्या सूत्रांनी म्हणून मी माझ्या विचारांवर काम करते. आता माझ्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आली, की त्या माणसाला जरी विश्वास नाही तरी मला आहे, की ते होणार काम अशा पद्धतीने. मग जसं माझ्या विचारांनी त्यांच्यावर परिणाम होतोय, आजूबाजूच्या परिस्थितीवर, माझे जे बाहेर पडतायत, सगळ्या समाजावर, सगळीकडं तसंच माझी आत्ताची जी परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये किती लोकांचे विचार असतील बघा. आता ह्या क्षणाला तुम्ही सगळेजण माझ्याबद्दल काहीतरी विचार करायला लागलात. तुमच्या सगळ्यांच्या विचाराचा माझ्यावर काहीतरी परिणाम होत असेल? कारण प्रत्येकाने आपापल्या विश्वामध्ये माझ्याबद्दल काहीतरी विचार केलाय. तर ज्याचा आपण विचार करतो, त्या माणसाच्या आयुष्यावर पण त्याचा काहीतरी परिणाम होत असेल. म्हणून असं म्हणलंय, की तुमच्या चेतनेची पातळी घडवण्यात म्हणजे तुमच्या चेतनेच्या विस्तारामध्ये किती लोकांचं योगदान आहे. म्हणून आज जेव्हा आपण युनिफेडचा हा प्रवास करतोय, तर मी सहप्रवासी ह्याकरताच बोलते, की जसा तुम्ही ह्याच्यातनं काहीतरी घेताय, तसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगताना, हे सगळं आपण रोज बोलताना, ह्याचा मलाही फायदा होतोय. माझ्याही आयुष्यामध्ये ह्याचे काहीतरी परिणाम आहेत. तर ही देवाण-घेवाण आहे आणि हेच आहे वननेस, एक ग्रुप कॉन्शियस एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस अशी ह्या पद्धतीने काम करते. की ही विचारांची देवाण-घेवाण, एकमेकांसोबत हे अशा पद्धतीने एक साखळीप्रमाणे काम करणं, तर हे सगळ्याचे एकमेकावर परिणाम आहेत. पूर्णत्व प्राप्तीच्या प्रवासात प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यासाठी एक माध्यम होत असते. तर आपण सगळेजण एकमेकांच्या प्रवासामध्ये माध्यम आहोत. एकमेकांना मदत करतोय. ध्यान शिकवताना, हे करताना जितकं तुम्हाला माझ्याबद्दल वाटतं, तितकंच मला तुमची गरज आहे, तुम्हाला माझी गरज आहे. आपण सगळे एकमेकांवर आहोत. एकमेकांशी जोडलेले आहोत इतके पक्के.
आणि त्याप्रमाणेच हा प्रवास नेहमीच चालतो. की सगळेच इतर वेळेसही हे फक्त ध्यान किंवा ह्या अभ्यासापुरतं नाही, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळे एकमेकांसाठी माध्यम आहेत. घरातली लोकं आपल्याला अनुभव देतात, आपण त्यांना अनुभव देतो. ते आपलं काहीतरी घडवतात, आपण त्यांना काहीतरी मार्ग दाखवतो. हे सगळं चालू आहे. प्रत्येकजण एकमेकांशी याप्रमाणे माध्यमाचंच काम करतो. तरीही हा लास्ट पॅराग्राफ आहे. तरीही एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय तुम्ही त्यांच्यासाठी वापरू शकता असे हे एकमेव निर्मिती सूत्र आहे. जर एखाद्या व्यक्तीने आजारी, गरीब, दुःखी किंवा इतर कोणत्याही स्थितीत राहणे निवडले असेल, तर तुम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. खुद्द ईश्वरही आपल्या प्रिय जीवाने निर्मिलेल्या निर्मितीत हस्तक्षेप करत नाही. मग ती निर्मिती त्रुटीपूर्ण आणि भ्रमपूर्ण असली तरीही. कारण मुक्त इच्छाशक्ती, फ्री विल ही एका अढळ नियमाद्वारे संरक्षित होत असते. सो हे सांगायचा उद्देश असा आहे, की आपण हे आपल्या विचारांमध्ये निर्माण करू शकतो सूत्र. पण जर एखाद्या व्यक्तीनी आपण त्याला अनेकदा समजून सांगितलंय, पण तरीसुद्धा तो माणूस मी आजारीच आहे किंवा असेच विचार ठेवत असेल किंवा गरिबीचेच विचार, काटकसरीचे विचार किंवा खूपच जास्त त्याला आतमध्ये सतत वाटतं माझ्याकडे पैसाच नाही. आपण सांगून सुद्धा सतत दुःखी एखाद्याला बघा तुम्ही कितीही समजून सांगा. दर 4 दिवसांनी तो माणूस आपल्याकडे परत येतो आणि काहीतरी तक्रार घेऊन येतो. दर 4 दिवसांनी काहीतरी सांगतो. दर 4 दिवसांनी घरातलं सांगतो. आनंद झाला की पुन्हा वेगळं. परत दुःख आलं की परत आपल्याकडे येतो. म्हणजे त्या माणसाची सायकल जी असते ना ती चालूच असते. कारण त्या माणसाला जोपर्यंत स्वीकार भाव येत नाही, एक्सेप्टन्स येत नाही आणि तो सगळ्या गोष्टीकडे एक प्रकारे स्वतःचं स्वतः त्या सॉल्व्ह करायला शिकत नाही. दुसऱ्याची कुणाची तरी मदत घ्यायला लागतो. त्या गोष्टींना तुम्ही एक ॲडवाइस घेणं, सल्ला घेणं वेगळी गोष्ट. पण त्याच्यासाठी आपण ध्यान करतोय का? आपण सज्जन सांगत्य करतोय का? आपण जे काही आपल्याला नियम सांगितले गेलेत, छोटे-छोटे नियम, बदल छोटे-छोटे ते करतोयत का? हे आपण आतमध्ये बघायचं. ते न करता आपण वारंवार नुसती बाहेरून मदत शोधतोय. तर ते तुमचे प्रॉब्लेम कधीच संपणार नाही. कारण तोच तुमचा धडा आहे, की तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला शिका. आणि त्यासाठी ध्यान करणं खूप गरजेचं आहे. आपण ध्यान नाही सोडू शकत. कितीही त्याच्यापासून पळवाटच नाहीये. ध्यानाला ऑप्शनच नाहीये दुसरा. ध्यान, ज्ञान, पुस्तकं हे सगळं आपण एखादं चांगलं असं ऐकणं, सज्जन सांगते ह्या गोष्टीच आपल्याला मदत करतात. त्यासाठी अ, त्यांनी जो मार्ग निवडलाय, आपण त्यांना सांगूनही ते ऐकत नसतील, तर मग आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. कारण ती त्यांची चॉईस आहे. त्यांना तसं राहायचंय आणि ते कितीही तुम्ही त्यांना समजून सांगितलं, तरी सुद्धा ते त्याच गोष्टी बोलतील, त्याच गोष्टी करतील आणि त्यांच्यामध्ये बदल कधीच होणार नाही. कारण इथं एक वाक्य, की स्वतः ईश्वरही आपल्या प्रिय जीवाने असं नाहीये ना ईश्वर कुणामध्ये भेद करतोस. त्यांच्यासाठी सगळं सेमच आहे. प्रत्येक जण त्याचा बच्चाच आहे. त्या प्रत्येकामध्ये प्रत्येकाने जे निवडलंय, गरिबी निवडली, दुःखी आयुष्य निवडलंय, आजार निवडलेत. आता आपण बघितलं, की जो रोज ध्यान करतो, ध्यानाने औषध गोळ्या घ्यायची गरज नाहीये. तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही ध्यान नीट करत नाहीये, ध्यानाने तुमच्या ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. काहीसाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घ्या. पण बहुतेक करून आजार जे आहेत ते केवळ ध्यानाने बरे होतात. पण एवढं सगळं माहीत असूनही ती व्यक्ती करत नाहीये, ह्याचा अर्थ त्याला आजारी राहणं आवडतंय. म्हणजे त्याचा तो चॉईस आहे. त्याचा तो निर्णय आहे. म्हणून त्याच्यामध्ये ईश्वर पण काही नाही करू शकत. तो तुम्हाला एखाद्या व्यक्तीद्वारे मार्ग दाखवेल. ठीक आहे, चल तू युनिफाईड सारखा अभ्यास कर, तू ध्यान कर. हे तुम्हाला आणून दाखवेल. ते करायचं का नाही, ते ऐकायचं का नाही, ते समजून घ्यायचं का नाही, त्याच्यावर काम करायचं का नाही, हे त्या जीवाने ठरवायचं असतं. म्हणून ईश्वर त्याच्यावर काही नाही करू शकत. तो म्हणतो, "ठीक आहे, तुझी जशी इच्छा. हा नाही तर पुढचा जन्म." अशा प्रकारे कधीच हस्तक्षेप केला जात नाही. फक्त आपल्याला मार्ग दाखवले जातात. मग ती निर्मिती त्रुटीपूर्ण आणि भ्रमपूर्ण असली तरी म्हणजे त्यांनी जे बनवलंय ना, गरिबी, आजारपण, दुःख हे खूप चांगलं नाहीये. तो त्याच्याच भ्रमात आहे. त्याला असं सारखं वाटतं, की बाहेरून कोणीतरी शक्ती, माझे गुरु, देवता मला मदत करेल. मी 4 पोथी वाचतो. अ, मी 4 गोष्टी करतो, उपवास करतो. हेच त्याच भ्रमात अडकलेला आहे, की हे केल्याने माझा आजार जाईल किंवा हे केल्याने म्हणजे सारखं तो कुठल्यातरी एका शक्तीवर, बाहेरच्या गुरूंवर, ह्याच्यावर, त्याच्यावर अवलंबून राहायला लागतो. त्यामुळे हे जे आहे ते भ्रमपूर्ण आहे, की आपणच आपले निर्माते आहोत. आपणच स्वतःला बरं करू शकतो. हे तो विसरून गेलाय स्वतःचं स्वरूप, की तूच ईश्वर आहे. तू कुठल्या ईश्वरावर डिपेंड राहायला लागला. तूच ईश्वर आहे आणि ती शक्ती कायम तुझ्या आतमध्ये आहे. मुक्त इच्छाशक्ती ही एक
अढळ अशी नियमाद्वारे संरक्षित आहे. त्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून आपण जेव्हा हे निर्मिती सूत्र बनवतो, तेव्हा आपण त्याच्या फ्री विलमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या स्पष्ट संमतीने ती ज्या समस्येचा अनुभव घेत आहे, त्यासाठी तुम्ही निर्मिती सूत्र वापरू शकता. आता हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. मला निर्मिती सूत्र वापरायचंय. जे मगाशी म्हणलं ना, की थांबा एक एक त्याच्यामध्ये अट आहे. तर मी हे निर्मिती सूत्र माझ्या घरातल्या लोकांसाठी करू शकते. मी म्हणू शकते, साक्षीताई, उर्मिलाताई ह्यांना हे सोपं चाललंय. पण कधी मी त्यांना विचारलं पाहिजे. मला दिसतंय डोळ्यांनी, की असं-असं आहे. मग मी फक्त त्यांना म्हणू शकते, की मी तुमच्यासाठी असं एक क्रिएशन फॉर्म्युला बनवू का माझ्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये? संकल्प शक्तीचा पार्ट येतो इथं, की माझ्या आतमध्ये दृढ संकल्प शक्ती, माझे विचार एकदम स्ट्रॉंग आहेत आणि मला माहिती आहे, की मी माझ्या विचारांनी निर्माण करू शकते. तर माझ्या विचारांमध्ये मी बदल करू शकते. पण त्यासाठी मला त्या माणसासाठी मी जेव्हा बनवते, तेव्हा त्याची परवानगी घेते आधी, की मी करू का तुमच्यासाठी? हो म्हणले तरच. म्हणजे मला आठवतंय, की शैलेश सरांनी ह्याच्यावर एक उदाहरण दिलं होतं, की तुमच्या घरातलं लहान बाळ जेव्हा आजारी आहे आणि ते आईला सांगते, की माझं डोकं दुखतंय. आता आई त्या बाळाला सांगायला जाणार आहे का, की ते तुझ्यासाठी निर्मिती सूत्र बनवू का? त्याला काहीच कळणार नाही अशा वेळी. कारण आई आणि मुलगा हे जरी असलं, तरी सुद्धा तो मुलगा म्हणजे एक आत्मा, एक जीव आहे आणि त्याला एक स्वतंत्र इच्छाशक्ती, फ्री विल आहे, असं शैलेश सर सांगत होते, की त्यामुळं जरी तो मुलगा लहान असेल, तरी सुद्धा आईने त्याला विचारलं पाहिजे, "तुझी संमती आहे का?" पण आता हे संमती, हे निर्मिती सूत्र हे त्या मुलाला काही कळणार नाही. पण आपण अ, म्हणू शकतो, की "ठीक आहे, मी तुला बरं करू का?" असं त्या मुलाला तुम्ही विचारू शकता. असं उदाहरण सरांनी दिलं होतं मला आठवतंय. तर हे आहे, की तुम्ही ते लहान बाळ जरी असेल, मुलगा जरी असेल, लहान मुलं असतील, तरीही त्यांच्या त्या इच्छाशक्तीचा आदर ठेवा. तर तुमचा मुलगा आहे, मुलगी आहे म्हणून तुम्ही त्यांना न विचारता हे नाही. तुम्ही त्यांना म्हणू शकता, की "मी तुला बरं करू का? ती संमती आहे का?" तर हे आपण त्यांना विचारायचं. हो म्हणल्यावरच तुम्ही करायचं. आता तुम्ही म्हणाल, "मग तुम्ही का असं ग्रुपवर टाकलं?" की सगळ्यांना सोपं जातंय. तर त्याचा पण मी विचार का केला? कारण सगळेजण तिथे शिकायलाच आलेले ग्रुपवर. सगळ्यांना काहीतरी त्याच्यातनं घ्यायचंय. स्वतःच्या संमतीने सगळ्यांनी ग्रुप जॉइन केलेला आहे. म्हणजे त्या सगळ्यांची ऑलरेडी एक सामुदायिक संमती त्याच्यात आहे. म्हणून मी ते सूत्र ग्रुपवर टाकलंय. की ईश्वराने मी दावा करतो, की सगळ्यांना धडा सोपा जातोय आणि हे फक्त मी आज आपण हे धडा सूत्र बनवते म्हणून मला लक्षात आलं, की आपण ग्रुपवर टाकू म्हणून टाकलं. मिनिटं बहुतेक कुणाचा तरी मेसेज आलेला दिसतोय. मगाशीच आहे. हे सूत्र उच्चारताना एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा आणि हे लक्षात घ्या, की आपण ज्या गोष्टीवर काम करत आहोत, तो तुमचाच विचार किंवा तुमचीच धारणा आहे. अशा प्रकारे तुम्ही या समस्येवरील उपाय प्राप्त करता. तुम्ही त्या उपायाचा स्वीकार करता, कारण तुमचा त्यावर अढळ विश्वास असतो आणि तुम्हाला खात्री असते, की त्याचे समाधान आधीच साकार झालेले आहे. म्हणजे आपण जरी हे क्रिएशन फॉर्म्युला करतोय, दुसऱ्याबद्दल करतोय, आपल्या घरातल्या लोकांबद्दल करतोय, तरी सुद्धा आपण आपल्या आतमध्ये हे करत आहोत. आपल्या विचारांमध्ये बदल करत आहोत. आपली ती धारणा आहे, विश्वास आहे आणि मी कसं करू शकते माझ्या ह्या जवळच्या लोकांना त्यांच्या मनामध्ये तो विश्वास नाहीये. पण मग मी कसा त्याचा उपाय एक शोधू? आपण हातावर हात धरून तर बसू शकत नाही. मला दिसतंय माझ्या घरामध्ये, तेव्हा मग आपण हा उपाय करू शकतो. कारण तुम्ही ह्याचा स्वीकार करता कारण तुमचा त्यावर अढळ विश्वास असतो आणि तुम्हाला खात्री आहे, की मी हा विचार करताना ऑलरेडी त्याचं एक जे सोल्युशन आहे, एक समाधान आहे, ते ऑलरेडी निर्माण झालंय. ह्या विश्वासाने करा, असं सांगितलं गेलं. म्हणजे त्या खात्रीने, त्या विश्वासाने तुम्ही जे निर्मिती सूत्र कराल, की मी ईश्वरासोबत एक होऊन दावा करते, स्वीकार करते, की तुम्ही इतक्या खात्रीने म्हणा, की तुम्हाला असं माहीत पाहिजे, की त्याचं ऑलरेडी मिळालं त्या माणसाला. म्हणजे ते सोल्युशन आहे ऑलरेडी तयार आहे ते. फक्त मला ते मिळवायचंय माझ्या विचारांनी. इतकी खात्री पाहिजे, इतका विश्वास पाहिजे. ते निर्मितीच्या एखाद्या सूक्ष्म स्तरावर अस्तित्वात असतं. कारण जो काही प्रश्न आहे, जो काही प्रॉब्लेम आहे आपल्या आयुष्यात, त्याचं उत्तर आधी असतं, मग प्रश्न येतो. त्याचं उत्तर आधी तयार असतं सूक्ष्म स्तरावर. मग प्रश्न आपल्या आयुष्यात येतो सॉल्व्ह करायला. म्हणजे हे परीक्षेसारखं आहे, टेस्टसारखं आहे. जसं आपण कोडी सोडवतो ना पझल सॉल्व्हिंग तसं. त्याचं उत्तर आहे ऑलरेडी. फक्त आपल्याला कोडं दिलं जातं, "हां, चला आता हे सॉल्व्ह कर. हे घे पेपर."
आणि ह्या प्रश्नाला तू काय उत्तर देते बघ. त्याचं उत्तर आहे ऑलरेडी. असा कुठलाच प्रश्न आपल्या आयुष्यात नाहीये ज्याचं उत्तर नाहीये. ते उत्तर आहे म्हणूनच त्यावरून प्रश्न तयार केला जातो. प्रश्नपत्रिका उत्तरांवरूनच बनवली जाते. अगदी तसंच आहे, की जी काही आपल्या आयुष्यातली घटना आहे, प्रश्न आहेत, त्याचं सूक्ष्म स्तरावर ॲस्ट्रल सटल लेव्हलला त्याची उत्तरं तयार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारांवर, क्षमाशीलतेवर कार्य करत असतं. म्हणजेच आपण हे सगळं करतो, आपण दुसऱ्यांच्या ह्याच्याबद्दल बोलतोय सगळं, पण आपण सगळेजण आपल्याच विचारांवर काम करत असतो. मनीषा ताईंचा प्रश्न आहे का? मनीषा घेऊ आपण 1-2च मिनिटं एवढं संपवते मग घेऊ. तुम्ही तयार ठेवा प्रश्न, घेऊ आपण. म्हणजेच आपल्याच विचारांवर आपण काम करतो. परिणामी त्या व्यक्तीच्या समस्येचे समाधान तुमच्या अनुभवामध्ये प्रकट होऊ लागते. बघा. त्याची जी समस्या आहे त्याच्या आयुष्यामधली, आपण काय करतो एकमेकांना मदत करतोय ना यावेळी, आपल्या घरातली लोकं असतील जवळची. त्याच्या प्रॉब्लेमचं उत्तर आपल्या अनुभवामध्ये आपण ऑलरेडी बनवलेलं आहे. त्याच्या समोर नाही आलं अजून, त्याला माहीत नाहीये. पण मी माझ्या विचारांमध्ये ऑलरेडी तो अनुभव घेतीये, जिथं तो प्रॉब्लेम मुक्त झालाय. किती विलक्षण आणि दिव्य अशी ही देणगी आहे. किती विलक्षण आणि दिव्य अशी ही देणगी आहे. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की हे कार्य केवळ त्या व्यक्तीच्या स्पष्ट परवानगीनेच करायचे असते. दुसऱ्या व्यक्तीच्या निर्मिती प्रक्रियेत किंवा तिच्या मुक्त इच्छाशक्तीमध्ये कधीही हस्तक्षेप करता कामा नये. मला दिसतंय, की माझ्या घरातल्या लोकांना हे गोष्टी आहेत, ह्या अडचणी आहेत, हे सगळे प्रॉब्लेम आहेत. मी काय करू शकते? आता हे का असं म्हणलं गेलंय सांगा बरं? का आपण तर खरं ठरवतो, की बाबा ज्याचं त्याचं कर्म, ज्याचं तो बघेल, त्याची त्याची आहे, हे सगळं आहे. हे सगळं मान्य आहे. पण कुठेतरी माझ्या घरातल्या लोकांच्या परिस्थितीचा माझ्यावर परिणाम होतोय. माझ्या विचारांचा त्यांच्यावर होतोय. मी टेन्शन घेणार, त्यांच्या टेन्शन स्ट्रेसचा माझ्यावर परिणाम, माझ्या टेन्शन स्ट्रेसचा त्यांच्यावर परिणाम. मग मी त्यांचे तर बदलू शकत नाही विचार. त्यांना मी कितीही समजून सांगितलं, की "ठीक आहे बाबा, तू विश्वास ठेव, हे होईल." पण त्यांच्या आतमध्ये तो विश्वास नाही प्रकट होत आहे. मग आता मी काय करू शकते? मी त्यांच्या कर्मात नाही पडू शकत, त्यांना मदत नाही करू शकत. मी माझ्या तरी विचारात करू शकते का मग परत? बदल करू शकते, नक्कीच करू शकतो आपण. मला जो म्हणजे किती सूक्ष्म स्तरावर हा अभ्यास आहे बघा. खास करून हा धडा. की म्हणतो ना, की काही उत्तरं आपल्याला काही सोल्युशन्स आपल्याला ह्या धड्यातनं मिळतात. की त्यांच्या विचारांमध्ये नाही, पण मी माझ्या विचारात तर माझं विश्व पाहिजे तसं निर्माण करते ना. मग माझ्या घरातल्या लोकांची अडचणी मला दिसत असताना मी का नाही वापर करायचा त्याचा? असं सूत्र मी का नाही बनवू शकत, की बाबा तुझ्या मनामध्ये नाहीये, ह्याला तुला प्रॉब्लेम वाटतोय, तुला विश्वास नाहीये, की तू बिझनेस नीट करू शकशील. पण माझ्या दुनियेमध्ये, माझ्या विचारांमध्ये तू सक्सेसफुल बिझनेसमन आहेस. तुला एक जबरदस्त नोकरी मिळालेली आहे. तुझं लग्न व्यवस्थित छान एका अशा मुलीसोबत किंवा मुलगी असेल तर मुलासोबत तुझा संसार छान चालू आहे. हे माझं आहे. हे माझं विश्व आहे. ज्या विश्वामध्ये तू एकदम छान संसारात आहेस. पण एखाद्या मुलीला लग्नच करायचं नाही किंवा एखाद्या मुलाला लग्नच करायचं नाही तर मग आपण निर्माण करून काय फायदा? त्याच्यामध्ये आपण नाही हस्तक्षेप करू शकत. त्यांचा निर्णय आहे तो. म्हणून आधी त्यांची परवानगी घ्यायची, की असं मी माझ्या विचारांमध्ये, माझ्या निर्मितीमध्ये मी असं सूत्र बनवू का? आणि जर त्यांची संमती असेल, आपल्याला माहिती आहे आपला मुलगा लग्नासाठी तयार आहे, मुलगी लग्नासाठी तयार आहे. तर तुम्ही फक्त, की "मी काही करू का ह्याच्यावर तुझ्यासाठी?" एवढं म्हणायचं आपण. हो म्हणल्यानंतर आपण असं सूत्र बनवायचं. आता त्यांना हे सगळं सांगत बसलो, निर्मिती सूत्र बनवू का क्रियेचे, तर त्यांना सगळं सांगत बसवाल. त्यांना काहीच कळणार नाही. तर ह्या गोष्टी अशा आहेत, की आपल्याला माहिती आहे, की माझ्या विचारांमध्ये तरी किमान मी याचं सोल्युशन काढू शकते. आणि जेव्हा मी ईश्वरासोबत एक होते, पूर्ण खात्रीने म्हणते, हे जे आपण वर बघितलं ना, की तुम्ही खात्री असली पाहिजे. कारण तुमचा त्यावर अढळ विश्वास आहे आणि तुम्हाला त्याची खात्री की ह्याचं उत्तर ऑलरेडी आहे. ईश्वरावरचा विश्वास, स्वतःवरचा विश्वास हे इथं काम करतं. तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही फक्त त्यांना विचारा, "मी करू का काही मदत?" तुमची मैत्रीण आहे, फोन करून तुम्हाला काहीतरी सांगते. तिला विचारा, "मी काही करू शकते का?" मग ह्याच्यामध्ये हो म्हणली, की तुम्ही फक्त तुमच्या आतमध्ये विचार कारण मैत्रिणीचा प्रॉब्लेम ऐकला. "अगं, असं-असं झालं." आता तुमच्या डोक्यात चक्र सुरू झाली. "अरे, हिला असा प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम आहे." माझ्या मनामध्ये ते सुरू झालं. पण माझे विचार मी शून्य अवस्थेला ठेवू शकले तर बेस्ट आहे. पण
माझ्या विचारांमध्ये ते सतत सुरू आहे. पण मला असं वाटतंय, की काय करता येईल? मग अशा वेळी तुम्ही त्यांना विचारा. त्यांची परवानगी असेल तर तुम्ही त्यांना फक्त म्हणा, मी काही करू शकते का? तुला काही मदत करू शकते का यावर?" ते आपल्यापर्यंत आलेच त्याच्यासाठी, पण तरीही हो म्हटल्यानंतर तुम्ही असं तुमच्या एका वहीमध्ये असं निर्मिती सूत्र म्हणा ईश्वरासोबत आणि शेवटी आपण म्हणतो, की "मी हे जे काही आहे इच्छा, ती निसर्ग नियमावर सोडते." त्यांच्या परवानगीनीच करायचं, कारण त्यांच्या फ्री विलमध्ये आपण हस्तक्षेप करू नये. ठीक आहे? तर हा धडा खूप खोलवर समजून घेणारा असा आहे. मला मान्य आहे, की खूप नव्या गोष्टी असल्यामुळं आणि आपण वेगवेगळे कन्सेप्ट इतरांकडून बऱ्याचदा ऐकतो, ह्यांच्याकडून हे ऐकतो, ह्यांच्याकडून हे ऐकतो. म्हणून थोडंसं समजायला थोडं आहे. पण लक्षात घ्यायची काही वाक्य जी असतात ना, त्या 2-3 वाक्यातनं आपल्याला आपले आन्सर्स मिळतात. की जसं पहिलं वाक्य, की तुम्ही तुमच्या विचारात बदल करताय. तुम्ही दुसऱ्याच्या नाही करत. तुमच्या धारणेमध्ये, विश्वास प्रणालीमध्ये, की मला असं वाटतंय, की माझ्या मुलाचं लग्न होणं, मुलीचं लग्न होणं फारच अवघड आहे. कारण त्यांच्या अपेक्षा ते म्हणलेले असतात ना, हे झाल्याशिवाय आम्ही लग्नाला उभे राहणार नाही. असं जर समजा बोललं, तर माझ्या मनामध्ये तेच चक्र, की "अरे, आता कसं होणार? अरे, आता कसं होणार?" मग मी काय करू? मी त्यांना विचारते, की "ठीक आहे, मी काही मदत करते, करू शकते का?" असं मी त्यांना एक सहज बोलता-बोलता विचारून घेतलं. मग आपण एक सूत्र बनवू शकतो. सूत्र कशाप्रकारे असेल? ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो, की माझ्या मुलाचं लग्न होऊन त्याचा संसार अगदी सुखाचा आहे. हे माझ्या आतमधल्या विचारांमध्ये केलेलं करेक्शन आहे मी. माझे विचार बदललेत. माझा अनुभव असा आहे, की त्याचं व्यवस्थित सगळं झालेलं आहे, मार्गी लागलेलं आहे किंवा मुलीचं असेल. तर हे माझ्या विचारातले बदल आहेत, जे मी ईश्वरासोबत एक होऊन मॅनिफेस्ट करते. क्रिएशन करते माझ्या विचारांनी, केवळ माझ्या विचारांमध्ये. पण तरीही बघा, तरीही आपण त्यांना एकदा परवानगी घ्यायची. तर हा धडा जो आहे ना, ह्याच्यासाठीच आहे, की कसे आपण एकमेकांच्या विचारांवर, चेतनेवर परिणाम करतो. उदाहरणार्थ माझी इच्छा आहे, की मी 1 लाख लोकांना ध्यान शिकवावं ह्या वर्षामध्ये. माझी इच्छा आहे, मी पिरॅमिड बांधणी करावी. त्यावेळी मी हे जे कार्य करतीये, ते ईश्वरासोबत एक होऊन करतीये. मग त्यावेळी ह्याचा परिणाम खूप मोठा आहे, व्यापक आहे. तर हे जसं आहे ना, की मी माझ्या विचारांमध्ये करू शकते ना. 1 लाख लोकांना मी माझ्या विचारात ध्यान शिकवलंय. ही माझ्या विचारांमधलं करेक्शन आहे. माझ्या विचारांमध्ये निर्माण केलेलं जग आहे. हे मी करू शकते आणि हे असेच संकल्प, ह्यालाच आपण संकल्प म्हणतो. पण खास करून दुसऱ्या बाबतीत आपण बनवताना आपण त्यांना परवानगी घेतो आणि मग करतो. कशामुळे तर हस्तक्षेप नको म्हणूनच. हं. हां. मनीषा ते विचारा. हां, आत्मवंदन ताई. आत्मवंदन. आवाज येतोय माझा? हो, येतोय. हां. ते तुम्ही आता एक उदाहरण दिलत ना, की समजा मुलाचं किंवा मुलीचं लग्न, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतायत समजा आणि तिची पण इच्छा आहे की नाही येऊ प्रॉब्लेम आणि मग तिच्या संमतीने समजा मी तिच्यासाठी सूत्र बनवलं. हां. पण लग्न ही अशी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये फक्त ती नाही ना, मग तिचा होणारा नवरा किंवा सासरचे हे लोकं पण इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे हिचं सगळं, सगळं छान होतंय वगैरे असं जर मी सूत्र युनिव्हर्सला हे केलं, सोपवलं आणि तसं होतंय वगैरे असं हे केलं. तर मग ते तिची संमती आहे, पण तिचं ज्याच्याशी होणार आहे, त्यांच्या संमतीचं काय मग? मी मी त्यांच्यात त्यांचं पण नाव इंटरफिअर हं, हं. पण आपण जे सूत्र बनवतोय त्याच्यामध्ये फक्त आपण मुलीबद्दल बोलतोय. त्या हो. मुलाचा विषयच नाही काढत आहे किंवा कुणाबरोबर होणार हे नाही बोलत आहे आपण. मग त्यांच्या हां. संमतीचा प्रश्नच नाही. आपण फक्त माझ्या मुलीचा संसार व्यवस्थित सुरू आहे. तिच्या सर्वोच्च हितामध्ये तिला असा मुलगा मिळालेला आहे आणि तिचा संसार एकदम सुखाचा चालू आहे. हे मी माझ्या विचारांमध्ये निर्माण केलंय. त्या मुलाचं नाव नाही घेतलं, की ह्याच्याशी झालंय, ह्यांच्याशी लग्न झालंय. हां, हे हां. हे नाही केलंय ना आपण. त्यामुळे त्या लोकांची अच्छा. संमती घ्यायचा प्रश्नच नाही. हां, जर माझ्या डोक्यात असं असेल, की ह्याच मुलाबरोबर तिचं लग्न झालेलं आहे. हं. हं, हे जर हं. मला फिक्स माहिती लव्ह मॅरेज असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, त्याच्यात हं. काही अडचणी असतील, त्यावेळी मात्र मग आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये इंटरफेअर केल्यासारखं आहे. पण हां, हां. माझ्या मुलगी आनंदात आहे माझी. ह्याचा अर्थ काय आहे? मुलगी हं. आनंदात कधी असेल? तिच्या आवडीच्या पार्टनर बरोबर लग्न झाल्यावर. त्यामुळे ऑटोमॅटिकली ते होतं त्याच्यामध्ये कंप्लीट. आपण त्याला हां, हां. मॅनिप्युलेट करायला शिकायचं, की माझ्या मुलीचा मी हो. विचार करते.
ती कुणाशी हं, लग्न करून खुश राहील हे तिचं तिला माहिती आहे. हं, पण हं. माझं काम आहे, की माझी मुलगी कशी आनंदात राहील. त्यासाठी मी माझ्या हं. मुलीसाठी हा प्रयत्न करू शकते. मग ऑटोमॅटिकली असं होईल, की ती आनंदात कधी राहील, जेव्हा ती तिच्या आवडत्या पार्टनर बरोबर लग्न करेल. त्यामुळे ते हो. दोन्ही गोष्टी साध्य होतील त्याच्यात. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे, की इथे जे म्हटलंय ना, की संमतीशिवाय हे नाही करायचंय. तर मग ती संमती म्हणजे फिजिकली का सोल लेव्हलवर? फिजिकली. फिजिकली. अच्छा. आणि ती हां. संमती म्हणजे मी तेच म्हणलं ना, त्यांना हे जर विचारायला गेलं, तुझ्यासाठी निर्मिती सूत्र बनवू का? तर त्यांना कळणार नाही. हां. त्यांना फक्त विचारायचं, की मी हां, तुझ्यासाठी काही म्हणजे केलंय? स्वतः भाषेत. हां, तर हां. चालेल का? किंवा मी 1 मिनिट हं, हं. हो. हां. म्हणजे मी विचारणार, की मी काही करू का तुझ्यासाठी? हं. एवढं असं आपण सिंपल आपल्या बोलण्यात, की जरी आई असेल, जरी मुलगी असेल, तरी सुद्धा एक आत्मस्तरावर त्यांची मुक्त इच्छाशक्ती, फ्री विल याचा आपण आदर करतोय. एवढंच आहे, की हं. जरी आपण आई-मुलाचं नातं असेल, पण मूळ आपण आत्मस्तरावर ह्याचा विचार करतोय, की आत्मा म्हणल्यानंतर प्रत्येकाचा फ्री विल आला आणि त्यासाठी आपण हे हं. सगळं त्यांची म्हणजे संमती घेणं हे करतोय. कारण प्रत्येक बरोबर. आत्मा तो लहान मुलगा का असेना, बाळ का असेना, त्याचे चॉईसेस असतात. म्हणजे त्या मुलाचे लहान लहान मुलाचे. हो. तर हे आपल्याला इथे शिकायचंय, की तितकी डिटॅचमेंट, तितकं हे सगळं आपल्याला आलं पाहिजे. आणि मुक्त इच्छा म्हणजे त्यांच्या मनात नसताना आपण त्या गोष्टी करतोय किंवा तर हे आपल्याला नाही करायचंय. त्यांचं हं, एक हं. प्लॅन जो आहे आत्म्याचा, सोल प्लॅन हे त्यांना हं. निवडण्याची हं. चॉईस आहे. त्यांचे ते चॉईसेस आहेत, पर्याय आहेत. आपण फक्त त्याला प्रोत्साहन देतोय. प्रोत्साहन हा शब्द महत्वाचा आहे, की माझ्याकडनं एक हो. प्रोत्साहन मी त्याला देतीये आणि ते कसं देतीये? माझ्या विचारांमध्ये देतीये. कारण माझ्या हं, विचारांमध्ये हं. सतत सुरू आहे, की माझ्या मुलीचं लग्न होणं अवघडच आहे, अवघडच आहे, अवघडच आहे. कारण तिचं असं आहे, तिचं तसं आहे. हे माझ्या विचारात सुरू आहे. मला ते हं. नकोय. मग त्या धारणा बसल्यात ना, माझी मुलगी होच म्हणत नाहीये लग्नाला किंवा मुलगा हो म्हणत नाहीये किंवा फारच अवघड आहे, मुलगीच मिळत नाही. अशा सगळ्या ज्या धारणा आहेत, हं, हं. त्यानुसार मी काय करू शकते? तर मी असं करू शकते. हं, हं, हं. मग मी माझ्या विचारांमध्ये बदल करते, सूत्र बनवते आणि त्याचा वापर करते माझ्या आयुष्यात. म्हणून हा धडा ना बरोबर. खोलवर नीट समजून घेण्याचा आहे. खूप पहिलीच क्लिअर लाईन केलेली आहे, की आपण कुणा हं. दुसऱ्यामध्ये बदल नाही, आपल्यामध्ये बदल करतोय. कारण बरेच जण हं, असा हं. प्रश्न विचारतात लगेचच, की मग इंटरफिअर होतं दुसऱ्याच्या कर्मामध्ये. यासाठीच आपल्याला क्लिअरली सांगितलं गेलं. पण तरीही आपण संमती घेतो. कारण ते हं. जे मी बनवते ना, आता मनीषाताईंचा एखादा प्रॉब्लेम आहे त्यांनी मला सांगितला. मी जे बनवलं माझ्या आतमध्ये, "काही नाही मनीषाताई एकदम छान हं. आहेत, छान आहेत, छान आहेत." हे माझे हं. विचार आहेत ना, हे विचार हां. तुमच्यापर्यंत येणार, तुम्हाला ते कुठेतरी हील करणार हे विचार. हं. हं. हां, हे करणार. कारण मी तुमच्याबद्दल चांगला विचार करतीये. ती जी एनर्जी माझ्याकडनं चाललेली आपण प्रेमप्रकाश काय करतोय तेच तर करतोय. हो, हो. तर हे जी मी एनर्जी बाहेर टाकतीये ना, ही हिलिंगचं कुठेतरी एक चांगलं एक सकारात्मकता पृथ्वीवर. मी नुसते डोळे हं. मिटून विचार करते, की इतकी लोकं ध्यानाला बसली. पृथ्वीवर हं. सगळी लोकं ध्यान करतायत, ध्यान करतात. असं जरी मी विचार टाकला बाहेर समजा, हां. तरी सुद्धा तो एक प्रकारचा इफेक्ट काहीतरी तयार करतो आपल्या विचारांमधून. हं. मग हे आता आपण बेस्ट विशेष पण देतो. दुसऱ्याचं भलं चिंततो. हां. आहे की नाही? म्हणजे हं. ती पण एक एनर्जीच आहे ना, चांगली एनर्जी एनर्जीच आहे, आपण त्यांना एनर्जीच आहे. देतोय. करेक्ट. म्हणजे ते त्याला रेडी नसले समजा, एखाद्याशी आपलं वैर आहे, फॉर एक्झाम्पल. पण आपल्याला त्याचं चांगलंच चिंतायचंय. मग अशा वेळी मग आपण इंटरफिअर करतो असं नाही होत का त्याचा अर्थ? आयुष्यमान भव म्हणतो आपण. हां. शुभम भवतु म्हणतो आपण. इतके आशीर्वादाचे शब्द आपल्याकडे छोटे-छोटे ह्याचा अर्थ थोडीच आहे, की तुम्ही इंटरफिअर करताय कर्मांमध्ये. त्याचा अर्थ असा आहे, की माझी इच्छा तुझ्या बाबतीत चांगली आहे. तुझं जे डेस्टिनी हां. आहे, तुझा जो प्लॅन आहे तो आहे. त्याचा मी रिस्पेक्ट करते. अच्छा. तो तू प्लॅन जो घेऊन आलायस, जे तुला अनुभव करायचे, ते तू जगशील आणि तू ते घेशील हं. एक आत्मा म्हणून. पण हं. मी ओके. एक ईश्वराची प्रतिमा आणि तू ही एक ईश्वराची प्रतिमा आणि आपण दोघं एक. आणि माझ्या हं. आतमध्ये असलेल्या शुभ इच्छा मी व्यक्त करू शकते ब्रह्मांडाकडे. ह्या हं, हं. माणसाला आयुष्यमान भव, चांगलं आयुष्य मिळू दे, भरपूर आयुष्य मिळू दे. शुभम भवतु, चांगलं घडू द्यायचं. हं, तर हं. हे माझ्या हातून आलेले चांगले विचार आहेत. तसंच हो. हे आहे, की इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणं. तसंच आहे, पण केवळ त्यातही ते जे सूत्र आपण बनवतो, की दावा करतो, स्वीकार करतो, म्हणजे आपण एक असं
बनवतो चित्र खास त्याच्या एका पर्टिक्युलर समस्येविषयी. हा झाला एक हं, हं. जनरल आशीर्वाद, की शुभम भवतु, आयुष्यमान भव म्हणजे हो. त्याच्याबद्दल माझ्याकडनं आलेली. पण जेव्हा मी एक खास हं, त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये ज्याचा एक स्वीकृती नाहीये, खास त्याच्यावर हं. मी काम करते. आता शुभम भवतु म्हटल्यावर कोण म्हणेल का नको, नको माझं काही चांगलं होऊ देऊ नका. मला तुम्ही असा का आशीर्वाद दिला? तो हां. त्याच्यासाठी कायम बरोबर. संमती असणारच आहे त्याची किंवा आयुष्यमान भव. हो. हे पण त्याच्या मनामध्ये असं असणार, की चांगला इच्छा देणं आपण, ऑल द बेस्ट म्हणणं, हे सगळ्या गोष्टी त्याच आहेत. तिथं कुणाचा हं, विरोध हं, हं. नसणार आहे. पण हे जे कर्म आहे, जे त्याच्या मनामध्ये त्याची शंका आहे, ज्या हं, गोष्टीबद्दल त्याची स्वीकृती नाहीये. हं. त्याचा एक्सेप्टन्स नाहीये. बरोबर. स्वीकार भाव हं, नाहीये हं. त्याच्या मनामध्ये. त्याला वाटतंय माझे गुडघे दुखतायतच, माझं हेच होतंय, माझं तेच होतंय, असं त्याच्या मनामध्ये खूप आहे. मला विषय जमत नाहीत, मी बिझनेसमध्ये फेल आहे, असे कुठलाही विचार, की ज्याबद्दल हं. त्याच्या आतून पॉझिटिव्हिटी नाहीये, स्वीकार भाव नाहीये. त्यासाठी मी हे करू शकते. त्यासाठी मला त्याच्या संमतीची गरज आहे. कारण त्याच्या मनामध्ये स्वीकार नाहीये, म्हणून तर मी त्याला हां. ते प्रोत्साहन देते ना. पण हो, आता हो. त्याला स्वीकार भाव नाहीये म्हणजे मी त्याच्या अगेन्स्ट नको जायला. हां. त्याची इच्छा हां. नाहीये, तर मग मी कशाला त्याला त्याच्यामध्ये कर्मामध्ये पडू. हां. खरं आहे. आत्मस्वीकृती तर जरी त्याच्याकडून एका आली पाहिजे. फॅमिलीमध्ये आपण कर्म घेऊन आलेलो असलो, तरी सुद्धा हा नियम पाळणं गरजेचं आहे. हो, हो. पाळणं गरजेचं. त्यासाठीच तर आणि आपल्याला ती एक खास सेपरेट बाबाजींनी हे एंटिटी आहे. दिलेलं आहे. करेक्ट आहे. कारण त्याच्या हं. आतमध्ये जर स्वीकृती असली असती, तर आपल्याला हे करायची गरजच नव्हती. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्याकडे नाहीये आणि आपण त्याला आपल्या हं. ह्याच्यातनं स्वीकृती देतोय. म्हणजे आपण ओव्हरऑल जी चेतना आहे, कॉन्शियसनेस त्याच्यामध्ये आपण हं. मदत पण करतोय. त्यांच्या हो. आपल्या विचारांनी त्यांना पण मदत होतीये, असं आहे आणि त्यासाठी संमती गरजेची. थँक यू सो मच. खूप छान थँक यू समजलं. मनीषाताई. आणि तुम्ही पण खूप छान प्रश्न विचारला. थँक यू. थँक यू. भाग्यश्री बोल. हां, तुला मला ह्याच्यामध्येच असं 2 थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी वाटतंय. हं, म्हणजे कन्फ्युजन आहे जरा. आता सेम एक्झाम्पल जर आपण घेतलं हेल्थचंच. समजा हं, आपण फॅमिलीमधलं कोणाचं तरी हेल्थच्या रिलेटेड आपण काहीतरी हे असं सूत्र बनवलं आणि हं, आपण पॉझिटिव्ह हे करतोय तो विचार, हं. की त्यांची हेल्थ चांगली आहे वगैरे, वगैरे. तर त्याचा ॲक्चुअली तसा इम्पॅक्ट पण होतो ना, की मे बी ती तब्येत पण त्यांची सुधारेल किंवा असं काही. राइट? तर हा एक करेक्ट. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. हं, पण हं. त्याचं असं पण असू शकतं, की त्यांच्या सोलनी तो म्हणजे त्यांची हेल्थ अशीच असेल, असं जर सिलेक्ट केलं असेल, तर आपण जे म्हणतोय त्याच्यामुळे त्यांच्या सोल प्लॅनला हे नाही होत का? म्हणजे काय म्हणायचं? त्याच्यावर इम्पॅक्ट नाही होत आहे का? खूप छान प्रश्न आहे भाग्यश्री. तर तेच आहे ना, प्रदीप सरांचं एक वाक्य मला आठवलं आत्ता आणि बरोबर मी आज ऐकलं ते सकाळीच आणि हे मला पण माहिती मी आपल्या आधी पण सत्रांमध्ये सांगितलं होतं. पण ते वाक्य ऐकल्यामुळे पुन्हा एकदा मला एक रिव्हिजन झाल्यासारखी झाली. फ्री विल आणि डेस्टिनी, सोल प्लॅन ह्या दोन्ही गोष्टीचा जर विचार केला, तर प्रदीप सरांनी एक गोष्ट सांगितली होती, की तुमची फ्री विल असते ना, जो चॉईस आहे ना, तो कायम तुमच्या सोल प्लॅनला ओव्हरराईड करतो. हं, तुम्ही जो काही सोल प्लॅन घेऊन आणला, त्या आजारी माणसाने ठरवलंय, की ह्या आजारामध्ये मला अनुभव घ्यायचे. त्या आत्म्याने ठरवलं, की हा आजार मला होणार, मोठा कुठला तरी आणि त्या आजारातूनच मला अनुभव घ्यायचा आहे. आणि तो काहीतरी असा मोठा आजार निवडतो, कॅन्सरसारखा वगैरे. मग तिथं जेव्हा मी हे करते, त्याला जाऊन हे असं सूत्र वगैरे बनवते. त्यावेळी मी आत्मस्वीकृती त्याच्याकडनं वाढवते. आता कधी-कधी असं होतं, की लोकं म्हणतात, की "जाऊ दे आम्हाला जगायचंच नाही." त्यांच्या आतमध्ये ती इच्छा नसते, त्यांनी निवडलेलं असतं, ह्या-ह्या वयाला आम्ही हे करणार आहे. पण फ्री विल सोल प्लॅनला डॉमिनेट करते, की जर त्या आत्म्याने त्यावेळेस ठरवलं, की मी थांबेन आणि मी ह्याच्यातनं बरा होईल. ही फ्री विल आहे. ही हं. फ्री विल, इच्छाशक्ती हेच सर सांगत होते आज. खूप छान त्यांचा तो माझ्यासमोर व्हिडिओ आला. मी शेअर करेन तो व्हिडिओ. कारण तो व्हिडिओ जो आहे ना, कर्मसिद्धांत आणि फ्री विल यावर आहे. आणि एक यूकेच्याच मॅडम होत्या, जे सरांना नाही दुसऱ्या कोणीतरी मॅडम होत्या, ज्यांनी सरांना हा प्रश्न विचारला, की "सर हे कसं आपण करतो, की फ्री विल आणि सोल प्लॅन?" तर मोस्टली तर सोल प्लॅन घेऊन येतात. पण असं होतं, की आल्यानंतर तो सोल निवडतो, की नाही मी अ, माझा प्लॅन मला बदलायचा आहे. असं समजा झालं, तर त्याची जी फ्री विल आहे, त्याची जी चॉईस आहे, समजा तो ध्यानाला लागला. उदाहरण त्यांनी खूप छान दिलं. त्यांनी असं दिलं, की एखाद्या सोलनी निवडलं, की लग्न करायचं, नवऱ्याबरोबर जो लग्न झाल्यानंतर नवरा त्रास द्यायला लागेल, डॉमिनेट करायला लागेल. हा त्याचा सोल प्लॅन आहे. आणि त्या नवऱ्याकडून होणाऱ्या हिंसेमुळं, त्रासामुळं खरं तर
जे धडे घ्यायचेत, जे उभं राहायचंय, स्टँड घ्यायचंय स्वतःसाठी आणि जे काही धाडस दाखवायचंय ते त्या सोलला शिकायचं असतं. पण तो जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत त्याच्यावर अन्याय होत राहतो आणि मग तो ते सोल सहन करत जातो. पण समजा हे त्यांचा प्लॅन ठरलेला आहे, की ह्या जन्मातले हे धडे आहेत, की मी अन्यायाच्या विरुद्ध उभं राहीन. माझ्या नवऱ्याकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध. म्हणून तो नवरा त्रास द्यायला लागतो, हे सुरू होतं. पण तो सोल जर त्याच्यातून धडा घेत नाही, तर ती सायकल रिपीट व्हायला लागते पुन्हा-पुन्हा. पण समजा अ, ह्यामध्ये त्या सोलनी चॉईस घेतली. हे उदाहरण सरांनी दिलं, की फ्री विल, की त्या सोलनी ठरवलं, की मी ध्यान करेल. कुठल्यातरी मित्र-मैत्रिणीच्या माध्यमातून ध्यानाबद्दल माहिती कळली आणि तो समजा सोल अध्यात्मात आला, ध्यान करायला लागला. त्यावेळेस त्याचे विचार बदलले. त्यावेळेस त्याला काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्यांनी ठरवलं, की मी ह्या मार्गाने आता नवा मार्ग स्वीकारेन. तर त्यांनी त्याच्या फ्री विलमधून, त्याच्या चॉईसेसमधून त्यांनी असा पर्याय निवडला, की आता नवऱ्यापासून सेपरेट व्हायचं किंवा एक असा मार्ग निवडला, की जिथं त्याचा धडा पूर्ण झाला, की तो उभं राहिला, स्टँड घेतला, हे झालं. म्हणजेच काय झालं, जो काही प्लॅन होता त्याच्यामध्ये त्यांनी बदल करू शकतो, असं सर सांगत होते फ्री विलच्या माध्यमातून आणि त्यासाठीच आपल्याला अध्यात्म मदत करतं. जर ज्या जन्मामध्ये आपण ध्यानाला लागलोय, ध्यानच खास करून मी त्याच्यावर भर देईन, की खरंच आपण म्हणतो, की ध्यानातून खरंच आपली कर्म जळतात. कारण ध्यान आल्यानंतर ऑटोमॅटिक त्या आतून ज्ञान यायला लागतं. आणि जेव्हा असा एक सोल प्लॅन नसताना सुद्धा जर तो ध्यानाला लागला, सोल प्लॅनमध्ये नाहीये ध्यान या जन्मामध्ये, तरी सुद्धा तो जर ध्यानाला लागला, तर तो त्याचा फ्री विल आहे, की तो निर्णय घेऊ शकतो त्यावेळी. स्वतंत्र इच्छाच आहे. त्यामुळे एखाद्या माणसाने आजारपण जरी निवडलं, पण आपण जर असं निर्मिती सूत्र केलं, त्याच्या संमतीने मी मदत करू का? हो म्हटल्यानंतर आपण असं करायला लागलो त्याच्यासाठी चांगली धारणा. कारण आपल्या डोक्यामध्ये सतत आहे, की या माणसाला हे झालंय, हे झालंय, हे झालंय. पण आपण जर असा विचार करायला लागलो आणि जर त्या सोलने निवडलं, की मला जगायचंय, तर तो त्या आजारातून पूर्ण बरा होऊ शकतो. आणि हा त्याचा पूर्ण चॉईस आहे, की जरी मरण लिहिलेलं असलं, जरी एखादा आजार पण त्या सोलवर आहे, की त्यांनी काय निवड केलीये. तो जर थोडं त्यांनी स्वतःवर काम सुरू केलं, चांगले विचार ठेवायला लागला, ध्यान करायला लागला, हीलिंग प्रोसेस ज्याला आपण म्हणतो ना, ते हीलिंगमध्ये केवळ ध्यान येत नाही किंवा कुठलीतरी उपचार घेणं येत नाही. हीलिंग म्हणजे माइंड, बॉडी, सोल सगळ्या लेव्हलला हीलिंग. माझे विचार पण मी बदलले, मी चांगल्या विचारांमध्ये राहिले, चांगल्या लोकांमध्ये माझे व्हायब्रेशन्स वाढवले, माझी ऊर्जा वाढवली. तर ही एक होलिस्टिक हीलिंग व्हायला लागतं त्या माणसाचं आणि तो त्या आजारातनं पूर्ण बरा होतो. जरी त्याच्या सोल प्लॅनमध्ये मरण लिहिलेलं असलं लवकर किंवा असं काही, तरी सुद्धा तो प्लॅन बदलू शकतो. त्यासाठी फ्री विल उपयोगाला पडते. त्यामुळं आपल्याला जरी वाटलं ना, की त्या माणसाचं असं आहे, त्यांनी निवडलंय, तरी पण त्याच्या संमतीने आपण जर मदत ही करायला गेलो, अशा प्रकारे बनवलं त्याला विचारूनच आणि त्यांनी जर निवडलं, की नाही मी थांबेल, तर ते होऊ शकतं. पण त्याच्या संमतीने आपण असं निर्मिती सूत्र बनवू शकतो. शेवटी जे काही डेस्टिन आहे, त्यांनी निवडलंच असेल, तर मग त्या गोष्टी घडतातच. म्हणजे आपण असं यूज करून जे एक्झाम्पल हे सेम हेल्थचंच बघितलं, तर आपण त्यात मदत करू शकतो त्यांना. हो, म्हणजे करू हेल्थ शकतो. चांगली करण्यामध्ये. येस, येस. आपल्या हं, जगामध्ये, आपल्या विचारांमध्ये हेल्थ खूप छान आहे. हं. हां, आता माझ्या विचारांनी त्याला मदत होते, पण ती एक लिमिटेड लेव्हलला होते. पूर्ण तर आपण त्याला नाही बरं करू शकत ना. शेवटी त्या माणसाने स्वतःची मदत करणं गरजेचं आहे. हं. पण किमान माझ्या विचारांमध्ये जे सुरू आहे चक्र, त्यासाठी मी माझी धारणा बदलणं, तेच शब्द लिहिला ना, धारणा तुमचे विचार बदलण्यासाठी तुमच्या आतमध्ये तुम्ही कार्य करता. आता मी तो माणूस म्हणतोय, की नाही असं आहे, तसं आहे आणि मी पण तेच विचार करतेय. तर किमान माझ्या आतमध्ये मी तो विचारांमध्ये बदल करू शकते. हं, हं. त्यासाठी हे आहे, की दुसऱ्यांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन. त्या माणसाच्या आत्मस्वीकृती नाहीये. त्याच्या आतमध्ये एक्सेप्टन्स नाहीये. बऱ्याचशा गोष्टी स्वीकार होत नाहीये, स्वतःवर विश्वास नाहीये. आपण काही नीट होऊ शकतो, बरे होऊ शकतो, असं पण त्याचं असू शकते, की नाही होणार आता हे सगळं नीट नाही होणार. हे त्याचे विश्वास प्रणाली आहे. कारण त्याला त्याचा आत्मविश्वास पूर्ण हरवून बसलेली व्यक्ती. अशा वेळी मी त्याच्या संमतीने मी बनवू शकते आणि त्याचा परिणाम काही अंशात्मक रूपाने होतो. पण होतो. हं, हं. म्हणजे मी जर सकारात्मक वाइब्स माझ्या घरामध्ये विचार सोडायला लागले सारखे, माझ्या घरातलं वातावरण बदलेलच ना. कारण माझे विचार पण तेवढी शक्तिशाली आहेत जेवढे दुसऱ्याचे आहेत. आणि काही असलं तरी आपण जे अफर्मेशन म्हणतो ते हेच आहेत ना.
की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. मी स्वतःबद्दल बोलते मान्य आहे. पण त्या माझ्या व्हायब्रेशन्समुळे काहीतरी फरक होतोय माझ्या घरामध्ये. तसंच आहे. फक्त आपण एकच गोष्ट की संमती घेतो इथं. हां. थँक यू. थँक यू भाग्यश्री. इथे अजून एक प्रश्न असा उपस्थित होतो, हं. की जे म्हणजे वाईट विचारांचे लोक आहेत, ज्यांचा आपल्यावर परिणाम होतो. हं. तर इथे आपली काही इच्छा नसते नाही का, वाईट व्हावं आपलं किंवा पण त्यांच्या ह्यानी ते होतं. मग ते काही आपल्या संमती घेऊन नाही होत. मग इथे आपण काय लॉजिक लावणार? आभा अच्छा. आभा स्वच्छ करतो, आपण लॉक करतो आणि दुसरी गोष्ट आपण सतत काय म्हणतो, मी ईश्वराच्या विचारात आहे. मग त्या आलेल्या विचारांचा काही नाही फरक पडत. आभा स्वच्छच का करायची? त्याच्यासाठीच तर करायची. कुठेतरी लांब बसून कुणीतरी मनीषाताईंबद्दल वाईट विचार करतंय. मनीषाताईंना काय माहिती कोण माझ्या बाजूने असे विचार टाकतंय? म्हणजे हं, हं. काय माहिती अशी कुठून येतात माझ्या मनामध्ये विचार? हे असं पण नाहीये हं. की सगळे येणारे विचार त्यांचेच आहेत. आपली स्वतःचीही असू शकतात आलेल्या अनुभवांवरून जसं त्याच्यामध्ये एक उल्लेख पण आहे, विचारसरणी आपली असू शकते. पण आपली आभा हं. आपण त्याच्याकरताच की आपण अवेअर होतो आपल्या विचारांच्या बाबतीत सारखं. आणि अजून अच्छा. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा आपण हे करतो ते म्हणजे आपण जेव्हा ध्यान करतो ना, तेव्हा जी हं. शून्य अवस्था येते ना, शून्य विचारांची अवस्था, हं. ती खूप हं. मदत करते आपल्याला. जेव्हा मी शून्य विचार अवस्थेमध्ये स्टिलनेसमध्ये असते ना, तर ते सुद्धा माझ्या विचारांना फिल्टर करायचं काम करतं, की जितकं मी स्टिलनेसमध्ये अच्छा. राहायला शिकते ना, म्हणून ध्यान अतिशय म्हणजे आज एक मास्टर आहेत आपल्याच आहेत खूप छान आहेत त्या मास्टर. त्यांचा फोन आला होता. त्या मला म्हणत होत्या, की "मी स्पिरिच्युअल टॅबलेट पण करतीये, युनिफाईड पण करतीये. मला खूप हेवी झालंय सगळं." असं. मी त्यांना म्हटलं, "पहिले हं. युनिफाईड ड्रॉप करा." तुम्हाला त्या मला अच्छा. विचारत होत्या, "काय करू? मी काय करू? स्पिरिच्युअल टॅबलेट करू का हे करू?" मी म्हणलं, "तुम्ही स्पिरिच्युअल टॅबलेट व्यवस्थित कंप्लीट करा. त्याला वेळ द्या भरपूर. युनिफाईड थांबवा" म्हणलं. कारण हे दोन्ही एकदम घेतलं ना म्हणलं, "हे करू का ते करू?" असं नका करू म्हणलं. कारण ह्याला 6 महिन्याचा वेळ देणं व्यवस्थित समजून, की तुम्हाला फायदा पाहिजे ना, तर एकावर एक वेळी एक फोकस करणं जास्त छान आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही आत्ता स्पिरिच्युअल टॅबलेट कंप्लीट करा. एक काहीतरी छान पद्धतीने पूर्ण करा आणि युनिफाईड ड्रॉप करा आता. मग तुम्हाला फरक जाणवेल, की एक काम करतंय व्यवस्थित." तर तसंच आहे, की तुम्ही ध्यान हे सोडायचं नाही अजिबात. ध्यानाने खरंच फरक पडतो खूप आपल्यामध्ये. आपलं आयुष्य बदलतं ध्यानाने. त्यामुळे ह्या प्रॅक्टिसेस आपण ज्या करतोय युनिफाईडच्या, त्या आपले रोजचे छोट्या-छोट्या जगण्यातले सराव आहेत. हे स्वाध्याय म्हणून घ्या. अशा पद्धतीने, की मी दिवसभर म्हणते मी ईश्वराच्या प्रतिमेत. ही आठवण करून देतोय आपण. हं, हं. त्या लोकांना क्षमा करण्यामागचं कारण आहे मी माझ्या विचारांमध्ये बदल आणतीये. तर हं, केवळ हं. हे ध्यानाने नाही घडत. मग त्यासाठी आपण असा अभ्यास घेतो. एखादं पुस्तक वाचन करतो. ह्या सगळ्या गोष्टी करतो. हं. बरोबर. थँक यू. मेधाताई बोला. मेधाताई झाले की मग आपण मानसीताईंकडे जाऊ. आत्मवंदन सगळ्यांना. मला आत्मबोध. ह्याच्यावरूनच बोलायचं आहे, की हं. तुम्ही आत्ता म्हणलात आजाराचं, तसं मला स्वतःला गुडघ्याचं मी सांगत होते सगळ्यांना माहिती आहे, की मला त्यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तुमचं ऑपरेशन करायला लागेल म्हणून. तर मी त्याच वेळेला ठरवलं सॉरी मी आता माझ्यासाठी मी काय घेणार, की मला ऑपरेशन करायचंच नाही. मी चॅलेंज घेतलं आणि मी त्याच्यावर आता काम करते म्हणजे मी ट्रीटमेंट घेत आहे. आता तर त्यामुळे आता गेल्या आठवड्यापासून मला अधनं-मधनं 0 पेन येत आहे. त्यामुळे मला एकदम छान वाटतंय. कारण मीच आतनं ठरवलंय म्हणजे फ्री विल माझं. नाही मी चॅलेंज घेतलेलं आहे. पण काय होत आहे मला माझी मांडी नाही घालता येणार. तर मांडी घातली नाही की ध्यान लागत नाही. असं हं. काहीतरी होतं. ते पाय पसरून काहीतरी मग थोड्या वेळाने ना त्याच गुडघ्यावर कळ यायला लागते. मग ध्यान होत नाही. म्हणून मी सगळ्यांना माझ्याकडनं सगळ्यांना सांगते म्हणजे परवानगी देते. तुम्ही म्हणलात ना परवानगी द्यायची. माझ्यासाठी सगळ्यांनी हां. सांगा मांडी घालून माझं आता किती ध्यान छान. तासनतास होईल. असं सगळ्यांना वॉव! माझ्याकडनं परवानगी देते. खूप भारी. हां, हां. किती छान लवकरात विचार आहे. लवकर हां. मांडी येस. लवकरात लवकर मांडी घालता यावी मला. म्हणजे मला नक्की. ध्यान चांगलं लावता येईल. कारण मला अर्धा तास जेमतेम अर्धा तास मला बसता येतं. त्याच्यानंतर बसता येत नाही. तासनतास तुम्ही कसे बसता सगळे याचं आश्चर्य वाटतं मग मला. ते नाही गुडघ्यामुळे पण होतं हे कळतं. मेधाताई तुम्ही सोफ्यावर किंवा खुर्चीवर नुसते खालचे जे पाय असतात ना, हां, हां. आपले आपले जे तळपाय आहेत ना, तळपाय, हां, हां. ते फक्त असे क्रॉस करायचे. पूर्ण पाय नाही क्रॉस करायचे आपल्याला.
नाही, तुम्ही नाही. कसं तरी असं बसता मला नेमकं? सोफ्यावरच बसते. पण मी हं. पायाखाली लोड घेते. पण थोडा वेळ झाला की दुखायला लागतं ते म्हणजे आतल्या खाली बाजूला सोडले गुडघ्याला तरी दुखायला लागतं. सुद्धा दुखतात का? हो, खाली पाय हो. सोडले? त्याच्या ओके. खाली पाय सोडले ना, की हं, तरी हं. मी खाली टेकण म्हणून लोड घेते. हं, हं. लोडावर पाय ठेवते, रिलॅक्स करते. सुरुवातीला अर्धा तास जेमतेम होतं. मग पुढे लक्ष लागत नाही. तिथे थोडंसं दुखायला लागतं. तुम्ही पाय असे समोर नाही करू शकत? म्हणजे असे वर एखादा खुर्ची करते, वगैरे करते ना. करते ना. पण असं तासंतास नाही. नाही अर्धा बसता येत. तास झाला की थोडंसं दुखायला लागतं. म्हणून मी बरं. म्हणलं, अच्छा, मी अच्छा. सगळ्यांना परवानगी देऊन टाकली आहे, की माझ्या गुडघ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी करा. नक्की. बरं. खरंच करू. बरं. नक्की करू. हं. आणखीन एक आहे. जर आपण आज त्यांना विचारलं, "मी काही करू का तुमच्यासाठी मदत वगैरे?" आणि त्यांचं सक्सेसफुल होणार. आता बाबाजींनी सांगितलं म्हणलं सक्सेस. मग तुम्ही काय केलं असं विचारल्यावर काय सांगायचं? प्रार्थना केली का काय केलं हां. म्हणायचं? प्रार्थना केली. प्रार्थना केली. हां, तुमच्याबद्दल हां, प्रार्थना केली, शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. हां, एवढंच म्हणू शकतो हां, आपण त्यांना. हां, म्हणजे हां. शुभेच्छा निर्मिती केल्या. सूत्र हां. म्हणजे तरी काय आहे ना, तेच नाही, आहे. नाही, नाही. फक्त तसं नाही. असं विचारल्यावर काय केलं? प्रार्थना केली म्हणायचं फक्त हां, एवढं प्रार्थना केली. चालेल ना? हो. कारण ते बास एवढंच. होतंच सक्सेस माहिती आहे मला. खरंय. त्यामुळे प्रार्थना केली म्हणू शकतो. हां, चालेल, चालेल. धन्यवाद. आणि एक अजून एक फक्त की निर्मिती सूत्र आहे बरं का हे. क्रिएट करतोय बरं का आपण काहीतरी. तर हे करताना ना आपण हां, खूप छान पद्धतीने म्हणतो की ईश्वर आणि मी हे फील करायचं हृदयामध्ये. ईश्वर आणि मी हां. दावा करतो, स्वीकार करतो, कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने ही वाक्य आतमध्ये फील झाली पाहिजेत आपल्या. आणि क्षमाशीलता म्हणतो ना जिथं, तिथं प्रेम देणं त्या व्यक्तीला ज्याच्याबद्दल ते आपण क्रिएशन करतोय. म्हणजे मी त्याला प्रेम देते आणि ईश्वराचे आभार मानते. जे काही जे काही हां. होतं त्या सगळ्यांसाठी मी ईश्वराचे आभार मानते आणि त्या ईश्वरासोबत एक होऊन मी दावा करते, क्लेम करते मी आणि स्वीकार करते, की हे या व्यक्तीचं असं झालेलं आहे वर्तमानात आहे ऑलरेडी. झाली ती क्रिया पूर्ण झाली. अच्छा झाल्यानंतर पण असं म्हणायचं का? काय झाल्यानंतर? सक्सेस सक्सेस झाल्यानंतर पण असं म्हणायचं का थँक यू म्हणजे देवाला? ते विसरायचं नाही का काय? सक्सेस म्हणजे ते सूत्र आहे ना, सूत्र लक्षात आहे का तुमच्या? हां, ईश्वर आणि मी ईश्वराच्या कृतज्ञतेने हो, हो, हो. आणि क्षमाशीलतेने दावा हां, करते, स्वीकार करते, की काय झालं? मेधाताई यांचे गुडघे अतिशय व्यवस्थित झालेले आहेत. तथास्तु. हां, असं मी म्हणलं. मी असं निर्मिती सूत्र बनवलं. माझ्या विचारांमध्ये. कारण आता मेधाताई मला सांगतात, मला पाय नीट ठेवून बसता येत नाही. पण माझ्या विचारांमध्ये मी सुधारणा केली त्यांच्या संमतीने. हां. तर त्यांचे गुडघे व्यवस्थित आहेत. मेधाताई 1 तासभर छान आरामात ध्यान करू शकत आहेत. तथास्तु. आणि मी मांडी घालून, मांडी घालून. मांडी घालून. अशा प्रकारे मी माझ्या विचारांमध्ये सूत्र बनवू शकते तसं. पण ते हां, वर्तमानात, की त्या आत्ता बसल्या आहेत गुडघे हां, म्हणजे त्या हां. मांडी घालून ओके. आरामात 1 तास बसल्या आहेत. छान बसलेल्या आहेत आणि गुडघे त्यांचे सर्वोत्तम स्थितीत आहेत. अशा पद्धतीने ओके. मी हां. तुमच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देते, की झालंय ते ऑलरेडी तुमच्याबरोबर असं. मी पण म्हणू शकते ना हे सगळं? तुम्ही तर तुमच्या स्वतःसाठी म्हणूच शकता की. म्हणून ना. हो ना. हां, हां, की हां. तुम्ही इच्छा मागतो ना आपण 10वा होय, धडा. होय, होय. त्याच्यामध्ये म्हणू येस, शकता. येस, येस. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद ताई. मानसीताई बोला. मग आपण थांबू. प्रश्न एवढा घेऊन. एक थोडंसं फनी वाटेल. ऐकायला येतंय? हो, येतंय, येतंय. हां. थोडंसं फनी वाटेल. पण काही दिवसांपूर्वी माझी एक मैत्रीण आहे. तिचा हां, मला फोन आला होता. तेव्हा मी तिला हे युनिफाईडचं आणि ह्याच्याबद्दल बोललेली होते आधीच. हं. तर तिचा मला फोन आला होता, की यू नो व्हॉट मी कोणाला तरी एकाला सांगितलं म्हणजे शी वॉन्टेड टू अव्हॉइड हिम. ओके. ओके. आणि त्याला म्हणजे त्याच्या कटकटीतनं बाहेर पडायचं होतं. म्हणून ती त्याला म्हणाली, की "आता ना मी हॉस्पिटलमध्ये आहे हां. तर आपण मी जेव्हा बाहेर पडीन तेव्हा मी तुम्हाला सांगीन, परत फोन करीन वगैरे." ओके. तेव्हा त्याने "काय झालं तुम्हाला?" "मला कॅन्सर झालाय आणि मी किमो ट्रीटमेंट घेतेय." असं तिने त्याला सांगितलं. टाईमपास म्हणजे असं खोटं ओके. म्हणून. हं, ओके. हं. त्याला अव्हॉइड करायला. हं, हं. तर मग तिच्या डोक्यामध्ये ना ते सारखं आणि गंमत अशी झाली, की त्या माणसाने दुसऱ्या दिवशी तिला मेसेज केला, की "मी आता स्वामींच्या मंदिरात गेलो होतो आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली, की तुम्ही लवकर बऱ्या व्हा वगैरे." तर ती म्हणाली, "अरे बापरे! म्हणजे हे
वाढलं माझं. म्हणजे मी तात्पुरतं त्याला टाळायला म्हणून हे बोलले. पण नंतर मग ते आता आणि मग माझ्या डोक्यामध्ये तोच विचार येतोय सारखा, की मी असं कशाला बोलले? मी असं कशाला बोलले? तर ह्याच्यावरती मी काय करू? तर मी तिला म्हटलं, की "नाही, तू आता स्वतःला फक्त असं सांग, की मी आय एम हेल्दी, आय एम फाईन." ओके. आणि तर माझं आता हे सगळं आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा मला हे आठवलं. तेव्हा तिने हे जे एक्सप्रेस केलं ते तिच्या म्हणजे जरी सोल प्लॅनमध्ये असेल नसेल, तरी तिच्या त्या फ्री विलमध्ये हे गेलं की काय? असं आपण जेव्हा एखादं काही असं टाळायला किंवा ह्याला काहीतरी खोटं बोलतो आपण कधी-कधी काही गोष्टींसाठी, तर ते त्याच्यामध्ये जातं की काय आपल्या? म्हणजे त्याचा इफेक्ट होऊ शकतो का? कारण मला ती म्हणजे असं काही होत असेल तर मला तिला पण सांगायला पाहिजे की तू हे बदल, तुझं असं विचार करायला सुरुवात कर वगैरे असं. आता ह्याचं उत्तर ना आपण श्रीकृष्णांच्याच मदत मागू त्यांची. श्रीकृष्ण म्हणायचे ना, की तुम्ही जेव्हा खोटं बोलता तेव्हा त्याच्याने कुणाचं नुकसान होत नसेल. हां. मी कुणाला इजा पोहोचत नाहीये, तुम्ही कुणाचं नुकसान नाही करत आहे, तर ते खोटं चालतं. हे मला ते आठवलं आता म्हणून सांगते. तर हां. त्याच्यामध्ये त्यांचा हेतू काय होता खोटं बोलण्यामागचा? ते लगेच त्या म्हणाल्या म्हणजे लगेचच ते प्रकट होणार आहे असं नाही. असे जगामध्ये किती लोकं खोटं बोलतात. त्याच्या काही म्हणजे हां. असत्य जे आहे ना, ते अनेक जण बोलतात. ठीक आहे, आता झालेलं तर ते रिव्हर्स करू शकत नाहीत, बदलू शकत नाहीये. पण त्या खोटं बोलण्याने लगेच तसं काही प्रकट होईल, तर हे फ्री विल वगैरे हे असं नाही. फ्री विल म्हणजे तुम्ही तसं काही कृती केली का? तुम्ही म्हणजे काय म्हणतो सतत विचार करता का? मला असं होऊ दे, होऊ दे, असं कोण विचार करतंय? ते वन टाईम बोललेलं खोटं आहे. त्यामुळे काही लगेच त्याचं काही प्रकटीकरण होणार नाही तसं. आणि ते जे हेतू आहे त्यांचा, तो हाच होता की त्या माणसापासून लांब जायचं. जो काही हेतू आहे. त्याचा काही इजा पोहोचवायचं, कुणाला त्रास द्यायचा असा काही हेतू नव्हता. सो मला असं वाटत नाहीये की त्याचा काही इम्पॅक्ट आहे. दिस इज गोइंग अगेन्स्ट हर ओन सेल्फ, राइट? म्हणजे तिने स्वतःबद्दलच काहीतरी वाईट विचार करून घेतला. असं झालं ना ते. तर म्हणजे कसं होतं आता जसं आपण म्हटलं ना, की कोणीच स्वतःबद्दल असं माझं काहीतरी वाईट व्हावं असा कोणी विचार करत नाही. पण ते अनावधानाने त्यावेळेला, त्या क्षणाला तिच्या हातून झालं. पण त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याचा फोन येणं, की मी तुमच्यासाठी प्रार्थना केली, मी करत राहीन. त्याच्यानंतर मग तिच्या डोक्यामध्ये ते जास्ती यायला लागलं. म्हणून तिने मला फोन केला, की "अगं हे असं-असं झालं, आता मी काय करू?" तर मी म्हटलं, "काही नाही, तू फक्त स्वतःला आय एम हेल्दी, आय एम हॅपी वगैरे असे सगळे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हण." असं हं. मी तिला सांगितलं. सो आय जस्ट थॉट ऑफ आस्किंग, की ते आपलं कर्म बदलत म्हणजे आपलं काय म्हणायचं त्याला जे डेस्टिनी आहे ते बदलत नाही ना, अशा ह्याच्यामुळे. डेस्टिनी अशा एका विचाराने नाही बदलत. तुम्ही वारंवार जर त्या विचारांमध्ये आणि खास करून त्या भावनांमध्ये तुम्ही ऑलरेडी फील करताय, की मला जगायचंच नाहीये. मला आता काहीतरी होऊ द्या आणि माझं जीवन संपू हं. दे. मला जगायची इच्छा राहिली नाहीये. हे जे विचार असतात ना, त्या भावना ते जे आतमध्ये हां, एक रिपीट निराशा झालं जास्ती वेळ, की ते हां, त्यावेळेस होतं. असं एखाद्या विचाराने काही नाही होत. तर त्यांना मटेरिअलाइज होऊ शकतं. हां. तुम्ही ते जे सांगितलं ना त्यांना, तेच त्यांना म्हणायला सांगा. असं लगेच इतका हां, मोठा हां. इम्पॅक्ट होत नाही त्याचा. ओके. ठीक आहे. तर आपण सगळेजण आपल्या आता आयुष्यातल्या अशा 2-3 लोकांना निवडू, ज्यांच्याबद्दल आपल्याला वाटतंय, की मला हे करायचंय. तुम्ही त्यांची संमती घ्यायची म्हणजे तुम्ही त्यांना फक्त विचारायचं, की "मी तुमच्यासाठी हे करू का?" जसं आता मेधाताईंनी सांगितलं, की माझी संमती आहे, सगळ्यांना परवानगी आहे. तर असं आपल्या आयुष्यामध्ये पण ज्या लोकांबद्दल तुम्हाला वाटतंय, त्यांची एक परवानगी एक सराव म्हणून करा आणि सूत्र बनवा त्याचं आणि आपल्या मनामध्ये फक्त रिपीट करा. तेवढं सूत्र रिपीट करणं केलं तरी आपला या धड्याचा सराव झाला. पण ते सूत्र करायच्या आधी आपण सगळ्यांनी आपल्या ज्या मूळ क्रिया आहेत ते विसरू नका. ईश्वरासोबत एक होणं, ईश्वराच्या सगळ्या गुणांना, विचारांना माझे गुण म्हणणं, आभा स्वच्छ करणं, लॉक करणं विसरायचं नाही. ही आपली एक महत्त्वाची साधना क्रियेचा पार्ट आहे आणि सगळ्या विश्वाला, सगळ्यांना आपल्या हृदयातून प्रेमप्रकाश पाठवणं. हृदयामध्ये किमान 5 मिनिटं तरी ध्यान लावा. आनापानसती ध्यान झाल्यानंतर आणि सगळ्या विश्वाला प्रेमप्रकाश पाठवणं. ह्या क्रिया करायच्या प्लस आपल्या मनामध्ये आजही कुणाबद्दल आता नवीन कोणी शत्रू झाले असतील, कोणाला क्षमा करायची, तर त्यांना क्षमा करत राहा.
हे आपले बेसिक 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 क्रिया आहेत त्या कधीच विसरायच्या नाहीत. आणि जो 18व्या धड्याचा सराव आहे, तो एक असं सूत्र बनवणं. तर मी एक सूत्र ऑलरेडी आपल्या ग्रुपवर उदाहरण म्हणून टाकलंय. त्या पद्धतीने तुम्ही पण जे काही तुमच्या आयुष्यात अशी लोकं आहेत, त्यांच्याबद्दल अगदी जवळची लोकं घ्या सध्या तरी. आपले पार्टनर, मुलं-बाळं यांच्याबद्दल आपण असे तात्पुरते करू शकतो. मित्र-मैत्रिणी ज्यांच्याकडून आपल्याला संमती हो, कर काहीतरी माझ्यासाठी असं जर असेल, तर एकदा विचारून मग आपण जसं बाबाजी सांगतायत त्याप्रमाणे आपण अ, असा सराव करून बघू सगळेजण. ठीक आहे? आपण सगळेजण उद्या भेटू. उद्याच्या सत्रामध्ये. तुमच्या सगळ्यांना शुभरात्री. प्रेम आणि प्रकाश. खूप धन्यवाद. थँक यू. शुभरात्री. थँक यू. खूप थँक यू. सारा प्रेम